पेशंट येतात ते म्हणतात आम्ही हे हवन केलं म्हणजे मी गर्भसंस्कार केला, किंवा मी हे एक पर्टिक्युलर बुक वाचलं म्हणजे मी गर्भसंस्कार केलं, किंवा मी हे म्युझिक ऐकलं म्हणजे माझे गर्भसंस्कार झाले. काही म्हणतात की मी वॉक केला म्हणजे गर्भसंस्कार झाला. तर असा गर्भसंस्कार नाही होत. आजकाल फॅड आहे की नवऱ्यांना डिलिव्हरी रूम मध्ये घ्या, मग ते प्रेम बाबू सोनू ते होतं की अरे नाही हो रहा मुझसे अभी सिझेरियन करवा दो. होतं मॅडम हे. आईचं वजन ऍक्च्युली 8 ते 10 किलो वाढलं पाहिजे, ते 15 ते 16 किलो वजन वाढतं. का तर 10 सेंटीमीटर एवढा ओपन होणार आहे आपला जो खालचा एरिया आहे तो, इथून बाळ बाहेर येणार. जर ती लेडी खालीच बसली नाही, जर तिने कधी काही केलंच नाही, तर तो डिलिव्हरीच्या टेबलवर मग तिथे ओपन नाही झाल्यामुळे मग सिझरिनला जावं लागतं. फक्त स्पर्म आणि सिमेन पुरतच बाळाच्या वडिलांचा रोल नाहीये. पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये आईची मानसिकता ही पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप जास्त पप्पांवरती डिपेंड असतं. छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावरती पोटात असताना हे संस्कार केलेत की स्वराज्याची स्थापना करायची, आणि त्यानंतर ती स्थापना 16व्या वर्षी झालेली आहे. आजकालची आई जी आहे ती फार बिझी झालेली आपण बघतोय की लोकलला लटकणारी 9व्या महिन्यापर्यंत जॉब करणारी अशी आई आहे. तर या आईला आपण बाळाशी कसं कनेक्ट करता येईल की जो आपलं पुराणांमध्ये सुद्धा याचे दाखले आले की जी आई दुसऱ्यांना वाईट बोलेल तर तिचं बाळ आतमध्ये तेच शिकेल. आज आई एका रोजवरती नवऱ्याने आणल्यावरती जर खुश होतीये, तर उद्या ती जाऊन बाळ तिचं रस्त्यावर लोळण नाही घालणार मला रिमोटची गाडी हवी आहे म्हणून. म्हणजे एखादी आई रागीट आहे, मग तिला तो राग बाळापर्यंत नकोय, तिला बाळ शांत हवंय. किंवा एखाद्या आईचं मॅथ्स कच्चं आहे पण तिला तिच्या बाळाचं मॅथ्स चांगलं हवंय, ते सुद्धा आपण इथे करू शकतो. आईचा तणाव हा डिरेक्टली बाळापर्यंत पोहोचतो हे रिसर्च मध्ये प्रूव्ह झालंय. आता समजा एखाद्या आईला हायपर ऍसिडिटी असेल, तिला वाटते की बाळामध्ये येऊ नये. एखाद्या वडिलांना सायटिका वाताचा त्रास आहे, त्यांना वाटतं तो येऊ नये. शिकवण आहे ती गर्भातूनच बाळाला मिळते, आणि हे आता सध्या आपल्या घराघरामध्ये दिसायला प्रॉब्लेम येतो कारण आपण 3च लोक एकत्र राहतो. स्मोकिंग आपल्याला वाटतं की आपण नाकाने घेतो आणि लंग्स पर्यंत जातो, तर बाळाचं मन बुद्धी चंचल होण्यापासून ते बाळ पुढे स्ट्रेस टेंडन्सीजला रिसिव्हर होण्यापर्यंत हे सगळं डिमेरिट्स आहेतच, तोटे आहेतच. की अशा बाळांमध्ये मग कॅल्शियमची कमी येणं, रिकेट सारखे आजार होणं, हे सगळं स्मोकिंगच्या मुळे दिसू शकतं. अल्कोहोलचा डिरेक्ट परिणाम लिव्हरवरती, लिव्हरमध्ये जे काही एन्झाईम सिक्रेट होतात ते बाळामध्ये एक्स्ट्रा सिक्रेट होणं किंवा कमी सिक्रेट होणं, आणि मग त्यानंतर बाळाचं लिव्हरचं फंक्शन हे कमी असतं. मला पिझ्झाचे डोळे लागलेत आणि मला बर्गरचे डोळे लागलेत, तर तुम्ही फोटो एखादा बघताय आणि मग खाण्याचं क्रेविंग होतंय, दॅट इज नॉट युअर डोहाळे. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपण असा एक विषय घेऊन आलोय जो आपल्या परंपरेत तर चालत आलेलाच आहे, पण तो सायंटिफिकली सुद्धा प्रूव्हन आहे. म्हणतात ना, प्रत्येक बाळ आपल्या आईच्या गर्भातूनच अनेक गोष्टी शिकून येत असतं. ह्याचे पुराणात आणि इतिहासात एकही दाखले. पण हे नक्की काय सायन्स आहे आणि ह्या मागचं एक आयुर्वेदात सांगितलेलं म्हणणं काय, जाणून घेऊया. बाळासाठी गर्भसंस्कार आणि आईसाठी योग याबद्दल खूप तळमळीने बोलणारे आणि कार्य करणाऱ्या डॉक्टर पौर्णिमा काळे. नमस्कार. नमस्कार पौर्णिमा मॅडम. मॅडम, या दोन वेगळ्या गोष्टी कशा, ह्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? नक्कीच. गर्भसंस्कार हे बाळासाठी आणि योग हे आपल्या आईसाठी. तर योग याचा जो मुख्य अर्थ आपण जर बघायला गेलो तर संस्कृत एक धातू आहे युज. युज म्हणजे टू युनाइट, जोडणे. मग कोणाला जोडायचं, तर आईला आईच्या शरीराशी, आईला आईच्या मनाशी, मग आईला बाळाच्या मनाशी जोडायचं आणि बाळाला आईच्या भावनांशी जोडायचं. म्हणजे तिथे योग साधला जातो, योग म्हणजे जोडला जातो, जे आपल्याला ह्या आजकालच्या काळामध्ये लॅकिंग मिळतं. कारण आजकालची आई जी आहे ती फार बिझी झालेली आपण बघतोय की लोकलला लटकणारी 9व्या महिन्यापर्यंत जॉब करणारी अशी आई आहे. तर या आईला आपण बाळाशी कसं कनेक्ट करता येईल की जो आपलं पुराणांमध्ये सुद्धा याचे दाखले आलेत. आपण खूप स्टोरीज बघतो, अभिमन्यूची स्टोरी आपल्याला माहितीये, भक्त प्रल्हादांची स्टोरी आपल्याला माहितीये की त्यांच्यावरती त्यांच्या आईचे संस्कार झाल्यामुळे त्यांचं पुढचं जे जीवनचरित्र आहे ते बदललं. छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावरती पोटात असताना हे संस्कार केलेत की स्वराज्याची स्थापना करायची, आणि त्यानंतर ती स्थापना 16व्या वर्षी झालेली आहे. म्हणजे तो जो काही शिकवण आहे ती गर्भातूनच बाळाला मिळते, आणि हे आता सध्या आपल्या घराघरामध्ये
दिसायला प्रॉब्लेम येतो, कारण आपण 3च लोक एकत्र राहतो. बरोबर. त्यामुळे गर्भसंस्कार बाळासाठी करणं खूप गरजेचं आहे. आणि योग, ज्याच्यामध्ये अष्टांग योगाचा समावेश येतो, त्यामध्ये मग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, याला अष्टांग योग म्हणतात, जे पतंजली महर्षी ऋषींनी सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये यम म्हणजे 5 गोष्टी आहेत की ज्या समाजासाठी केल्या गेल्या पाहिजेत. तर जर आपण याचा गर्भसंस्कारामध्ये जर आपण अनुभव उतरवायचं जर म्हटलं, तर यम म्हणजे अहिंसा, कोणालाही वाईट बोलू नये, की जी आई दुसऱ्यांना वाईट बोलेल तर तिचं बाळ आतमध्ये तेच शिकेल. ह्या गोष्टी ज्या आहेत, यम, अहिंसा, सत्य, नेहमी खरं बोलावं, अस्तेय, कोणाच्याही कुठल्याही दुसऱ्यांच्या गोष्टीवर अधिकार सांगू नये, अपरिग्रह, खूप जास्त संचय करू नये, ब्रह्मचर्य, हे जे समाजातले काही नियम आहेत, या नियमांना जर आई स्वतःहून अवलंबेल तर ते बाळापर्यंत आपोआप पोहोचणार आहेत. त्यानंतर आले 5 नियम जे स्वतःसाठी आहेत, म्हणजे तुमची शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, तुम्हाला संतोष, समाधान हवं. म्हणजे आज आई एका रोजवरती नवऱ्याने आणल्यावरती जर खुश होतीये, तर उद्या ती जाऊन बाळ तिचं रस्त्यावर लोळण नाही घालणार मला रिमोटची गाडी हवी म्हणून. मग त्याला छोटीशी तुम्ही एक गाडी द्या, छोटासा बलून द्या, ते खुश होईल. तर ही समाधानाची भावना जर आईमध्ये आधीच असेल, जर या 9 महिन्यात आईने ती स्वतः अवलंबली, तर ती मग बाळापर्यंत पोहोचणार आहे. तसंच तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, म्हणजे स्वतः हे 9 महिने एखाद्या मातेने तपासारखे घेतले पाहिजेत, की माझ्यासोबत 24 तास कोणीतरी दुसरी व्यक्ती अस्तित्व आहे. मग मी काय बोलावं, मी काय खावं, मी काय ऐकावं, या सगळ्या गोष्टी बाळापर्यंत पोहोचणार आहेत. आणि मग त्या गोष्टींचा बाळावरती सकारात्मक परिणाम होतोय की नकारात्मक परिणाम होतोय, याचा तपासारखा 9 महिने 9 दिवस विचार करून मग तिने तिची जी काही प्रेग्नन्सी आहे ती कंटिन्यू ठेवली पाहिजे. त्यानंतर स्वाध्याय, सेल्फ स्टडी, माझ्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत, काय वाईट गोष्टी आहेत, काय बाळापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे एखादी आई रागीट आहे, मग तिला तो राग बाळापर्यंत नकोय, तिला बाळ शांत हवंय. किंवा एखाद्या आईचं मॅथ्स कच्चं आहे, पण तिला तिच्या बाळाचं मॅथ्स चांगलं हवंय, ते सुद्धा आपण इथे करू शकतो. म्हणजे इतकं तुम्ही आपण म्हणू शकतो की बाळ क्रिएट करू शकतो आपण इथे, बाळाचं ब्ल्यू प्रिंट आपण इथे घडवू शकतो या 9 महिन्यामध्ये. मग पुढे आसनं आली, प्राणायाम आले, प्रत्याहार आलं, मेडिटेशनच्या काही कॉन्सन्ट्रेशनच्या गोष्टी ज्याला आपण धारणा म्हणतो, ध्यान आलं. तर ही जी काही प्रोसिजर आहे पूर्ण 9 महिन्याची, ही आपल्याला या स्टेप्स मधनं पुढे जर नेली तर ते घडणारं बाळ का नाही शिवाजी महाराज होणार, का नाही बाबासाहेब आंबेडकरांसारखं काही नाहीये पण दिवाखाली अभ्यास करणार. कारण त्या गोष्टी आईने आतून 9 महिने बाळाला जर ट्रेन केल्या तर त्या नक्कीच तशाच्या तशा पाहायला मिळतात आपल्याला. वा, किती छान आहे खरं हे सगळं ऐकणं. कारण आपण नेहमी मला आता तुम्ही बोललात म्हणून नमूद करावंसं वाटेल, जेव्हा आपण म्हणतो की योगासनं केली पाहिजेत, फक्त आसनांवर भर दिला जातो, पण हे यम आहे, नियम आहे, आसन 3रा नंबरवर येतं. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही योगासनांचा एक योगिक लाईफ स्टडी म्हणून जर केलात किंवा लाईफस्टाईल म्हणून विचार केलात, नक्कीच. तर त्याचा जास्त चांगला जास्त. उपयोग तुमच्यावर होऊच शकतो. पण मला सांगा, हे सायंटिफिकली कितपत आहे? कारण आता आजकालची जेनजी किंवा आजकालच्या सगळ्यांना प्रश्न असतात, तर हे कितपत सायंटिफिकली प्रूव्हन आहे? आता आपल्याकडे तर हे पुराणात आहेच, पण आता एपिजेनेटिक्स, फिटल सायकोलॉजी नावाच्या खूप मोठ्या ब्रांचेस बाहेर डेव्हलप होतात. आपल्याकडे पण त्याच्यामध्ये रिसर्चेस सुरू आहेत. तर सायंटिफिकली बघायला गेलं तर पूर्णपणे सगळ्या मेथड सायंटिफिक वेने एक एक प्रूव्ह झालेल्या आहेत. आता एपिजेनेटिक्स म्हणजे काय, तर आपण आपल्या शरीरामध्ये डीएनए असतात, डीएनए वरती जीन्स असतात. तर त्या जीनचे एक्सप्रेशन्स ऑन किंवा ऑफ होणे, म्हणजे मी सोप्या भाषेत सांगते की एक ए आई आहे, एक बी आई आहे. ए आईचा आहार सात्विक आहे, ती रोज योगा करते, संगीत ऐकते, ती जरा स्ट्रेस फ्री वातावरणात राहते. आणि बी आई जी आहे ती खूप स्ट्रेसफुल वातावरणात राहते, अजिनोमोटो, पिझ्झा, बर्गर हे सगळं चालू आहे, जंक फूड, आणि तिला स्ट्रेस खूप आहे, घरचा असो, ऑफिसचा असो किंवा इतर काही. तर ए आईचं जी काही जीन आहे किंवा बी आईचं जे काही जीन आहे, ते ए आईच्या बाळाचं जीन हे बुद्धी डेव्हलप होण्यासाठी, विकसित होण्यासाठी ते डेव्हलप होणार आहे. आणि बी आईचं ताणतणावासाठी जास्त संवेदनशील होणार आहे. मग ते बाळ पुढे झाल्यावरती, म्हणजे आता ते बाळ जन्माला आलं, मग ते शाळेत गेलं, मग ते कॉलेजला गेलं, ऑफिसला गेलं, त्या इथे कुठेही थोडासा जरी ताणतणाव आला तर त्याच्या जीनमध्ये ऑलरेडी संवेदनशीलता आहे.
ऑलरेडी ते खूप सेन्सिटिव्ह आहे, ते लगेच तिथे ट्रिगर होणार. मग अशा कंडिशनमध्ये आपण बघतो की सुसायडल टेंडन्सीज, डिप्रेशनच्या गोळ्या, 4 लोकांमध्ये एकाला डिप्रेशनची गोळी सुरू आहे. तर हे जे स्ट्रेस आहे, हा आईचा तणाव बाळाच्या जीन वरती परिणाम करतो. हेच सगळं आपण गर्भसंस्कारामध्ये तणाव कमी करण्याचं काम पूर्ण ही जी आईची जीवनशैली बदलवून करण्याचं जे काम करतो हे गर्भसंस्कारानुसार होतं. दुसरी गोष्ट, आईचा तणाव हा डिरेक्टली बाळापर्यंत पोहोचतो हे रिसर्चमध्ये प्रूव्ह झालंय. ते कसं काय, तर आपण जेव्हा ताणतणाव आपल्याला येतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं, ज्याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात. तर ते हॉर्मोन सिक्रेट झाल्यावरती ते आईच्या ब्रेन मधनं सिक्रेट होतं आणि मग ते आईच्या ब्लड स्ट्रीम मधनं प्लासेंटल बॅरियर क्रॉस करून ते बाळापर्यंत जातं. आपण आजकाल सोनोग्राफी पण बघता, युट्यूबला पण खूप फेमस आहेत की आई हॅपी असेल तर सोनोग्राफीमध्ये बाळ हसताना दिसतं, आणि तीच आई स्ट्रेसफुल असेल तर ते बाळ आतमध्ये असं लपून बसतं की ते नीट सोनोग्राफी करायला देत पण नाही. तर इतका तो डिरेक्ट परिणाम आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसून येतो. नंतर याच्यामध्ये फिटल सायकोलॉजीमध्ये की बाळाची पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप होऊ शकते. या 9 महिन्यातला जो काही आईचा आहार, विहार, विचारशैली, भावनात्मकता, ही जशी आईची जितकी स्ट्रेस्ड असेल तितकं बाळाचं जे काही पर्सनॅलिटी आहे ती स्ट्रॉंग होणार की भित्री होणार, की बाळ जो काही स्ट्रेस आहे त्याला हँडल करू शकणार आहे, हे तिथे डिसाइड होतं. तर नक्कीच सायन्सने हे खूप चांगल्या प्रकारे प्रूव्ह केलेलं आहे. याच्यावरती खूप सारे रिसर्चेस आहेत. फिनलँडमध्ये एक रिसर्च झाला की ज्याच्यामध्ये असं दिसून आलंय की बाळ गर्भामध्ये शिकतं आणि ते लक्षात सुद्धा ठेवतं. म्हणजे हे रिसर्च मधनं त्यांनी प्रूव्ह केलंय. तर म्हणून आपण आता जर काही तुम्ही बघितलं, मी माझ्या ज्यांचे क्लासेस घेते मी त्यांना सांगते की एक गाणं असं ठरवा की जे तुम्ही नेहमी ऐकू शकता, तुमचा नवरा ऐकू शकतो, ते गाणं ऐकत राहा. बाळ नंतर रडायला लागल्यावर ते गाणं लावा. आणि खरंच आता मला ज्यांचे फीडबॅक्स येतात ना, आता माझ्या क्लासेस सुरू होऊन जवळजवळ 5 वर्ष झाली, 3-4 बर्थडे झाल्यानंतर मम्मीच सांगतात की त्याने काही केलं की मी ते गाणं लावते आणि ते शांत होतात. पहिल्या 2 महिन्यामध्ये सुद्धा हा रिझल्ट आपल्याला दिसून येतो की ओम चॅन्टिंग जे आहे किंवा सोहम मंत्र साधना जी आहे ती पहिल्या 2 महिन्यात जरी तुम्ही त्यांनी लावली तरी पण मग ते बाळ तेव्हा रडायचं लगेच थांबतं तिथल्या तिथे, कारण त्याने तो आवाज ऐकलाय, तो लक्षात ठेवलाय. तर हे नुसतं काही पुराणात दिलेलं नाहीये की अभिमन्यूने ऐकलं आणि मग आई झोपून गेली आणि मग ते त्याला नंतर आठवलं नाही. तर हे खरं आहे, विज्ञानाने हे प्रूव्ह केलंय की बाळ ऐकतं, लिसन्स अँड रिमेंबर्स इन बूम. एवढंच काय, तर बाळाच्या 30व्या आठवड्यामध्ये 28 म्हणजे 7वा महिना संपल्यानंतर चव डेव्हलप होते. तर ती चव जी आहे ती सुद्धा बाळाला कळत असते. तर तुम्ही म्हणाल बाळ कुठे काय खातं, तर ॲम्निओटिक फ्लुइड, बाळाच्या आजूबाजूला जो काही पाणी असतं, लिकर म्हणतो आपण त्याला, तर त्याच्या थ्रू बाळापर्यंत ती आईची चव पोचते. मग आई जर रोज गाजराचा रस घेत असेल तर बाळाला तो नंतर आवडायला लागतो. आई जर रोज गोडच खात असेल तर बाळाला गोडच चव आवडते. आईने कधीच कारलं खात नसेल तर बाळ नाही खाणार. मग नंतर मम्मीच आमच्याकडे येतात आणि मग मॅडम हा ना पिझ्झाच मागतो, वडापावच मागतो. मग आम्ही हिस्ट्री घेताना म्हणतो त्यांना तुम्ही काय खाल्लं प्रेग्नन्सीत, तर मग ते रिलेशन होतं. तर त्यामुळे बाळाचं चव ही सुद्धा सायंटिफिकली प्रूव्ह झाली. त्यानंतर बाळाचा स्पर्श, 8व्या महिन्यात बाळाला स्पर्श जाणवायला लागतो आणि तो 27-28 आठवड्यानंतर तो ओळखतो आईचा आहे का बाबांचा आहे. हे सुद्धा रिसर्च मध्ये प्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर बाळाच्या कानाची शक्ती, श्रवण शक्ती आपण जिला म्हणतो, की 8व्या आठवड्यामध्ये इयर बर्ड्स स्टार्ट होतात आणि मग ते 20व्या आठवड्यापर्यंत 5व्या-6व्या महिन्यापर्यंत ते पूर्ण डेव्हलप होतात. मग तेव्हा आई काय बोलतीये, आई बोलताना तिच्या फिलिंग्स काय आहेत, त्या सगळ्या बाळापर्यंत पोहोचतात. बाळाचे वडील काय बोलतात ते पोहोचतात. मग याच सगळ्याची सांगड घेऊन आपण गर्भसंस्कारचे सेशन डिझाईन केले, की बाळ ऐकतंय मग बाळाला संगीत ऐकवा, बाळ ऐकतंय मग बाळाला प्रेयर्स जे काही आपले श्लोकाज आहेत ते ऐका, बाळ ऐकतंय मग आहार संस्कार नावाचा एक प्रकार असतो की सगळ्या चवींची ओळख आधीच बाळाला झाली पाहिजे, मग ती नंतर बाळापर्यंत जाईल, ते करा. तर या सगळ्याचा रिसर्चची सांगड घालून हे गर्भसंस्कारचे सेशन्स तयार केलेले आहेत. हो, पण मला सांगा, हे तर झालं की बाळ कन्सीव्ह झाल्यानंतर. पण मला असं वाटतं आजकाल थोडासा कन्सेप्शनचा पण प्रॉब्लेम आहे. बायका कन्सीव्ह होणं आता IVF वगैरे सगळं जरी आलं असलं तरी नॅचरल कन्सेप्शन हा आजकाल जरा चॅलेंज झालंय. कारण
माझी आजी म्हणायची तसं, की पूर्वीच्या काही लग्न लवकर व्हायची. हो. मुलींची फर्टिलिटी चांगली असताना त्यांची लग्न व्हायची. मुलांची सुद्धा अर्थातच. त्याच्यामुळे गर्भधारणा होणं सोपं होतं. आता स्ट्रेसमुळे म्हणा, धकाधकीमुळे म्हणा, तेवढा वेळ देता येत नाही एकमेकांसाठी म्हणून म्हणा, या गोष्टी पण कमी झाल्या. कमी. मग गर्भसंस्कार किंवा बाळा म्हणजे आई होण्यासाठी जी योगासनं आहेत किंवा हम्म, योगाभ्यास आहे, तसं काही कन्सेप्शन साठी आहे आपल्याकडे? नक्कीच. याचा आयुर्वेदाने खूप वेगळा आणि छान विचार केलाय. म्हणजे तुम्ही म्हणाल की ज्या गोष्टीकडे पूर्ण जग एक्सेक्स किंवा कन्सेप्शन याच दृष्टीने बघतं, एन्जॉयमेंट, तिथे आपल्याकडे संस्कार नाव दिलंय त्याला. आपले जे 16 संस्कार आहेत त्यातला पहिला संस्कार गर्भाधान संस्कार, की जी फर्स्ट कन्सेप्शनची प्रोसेस असते, आणि लास्ट इज अंत्येष्टी संस्कार. तर आपण जन्माला येण्यापासून आपण काय काय केलं गेलं पाहिजे मरणापर्यंत, हे आपल्या संस्कारांमध्ये 16 आपल्या रिच्युअल्स मध्ये दिलेलं आहे. तर गर्भाधान संस्कार, इथे 2 वर्ड्स आहेत, गर्भ आणि संस्कार, आपण असं बघू शकतो. तर गर्भाधान संस्कार म्हणजे काय? गर्भाची व्याख्या आयुर्वेदामध्ये काय आली आहे? शुक्र शोणित जीव संयोगे तू खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा उच्चते. म्हणजे याचा अर्थ काय म्हणूया आपण, की शुक्र म्हणजे स्पर्म, सिमेन, आणि ओवम म्हणजे आपलं बीज म्हटलेलं आहे. तर या दोघांचं युनियन झाल्यावरती त्याला आपण बाळ गर्भ म्हणणार का? तर नाही. इथे त्यांनी खूप वेगळी कन्सेप्ट मांडली आहे, की तिथे आपल्याला जीवची एंट्री हवी आहे. जीव म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे सोल किंवा एनर्जी, ऊर्जा, की जी अनादी अनंत आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये आपल्याला आत्म्याबद्दल काय म्हटलंय, की आत्मा हा अनादी अनंत आहे. आणि आपल्या न्यूटन्सनी काय सांगितलं थर्ड लॉ मध्ये? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फ्रॉम टू अनदर. तर हा आत्मा असाच एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये येत असतो. तर इथे आई वडिलांची मेंटल स्थिती खूप गरजेची आहे. फिजिकली आपण बघायला गेलं तर मॉडर्न सायन्स नुसार आपण फॉलिक ऍसिड, ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे करतो. आयुर्वेदानुसार इथे आपण शरीर शुद्धी दोघांची करून घेतो. माता आणि पिता या दोघांची जेव्हा शरीर शुद्धी होते, तेव्हा आता समजा एखाद्या आईला हायपर ऍसिडिटी असेल, तिला वाटते की बाळामध्ये येऊ नये. एखाद्या वडिलांना सायटिका, वाताचा त्रास आहे, त्यांना वाटतंय तो येऊ नये. तर जेव्हा ते दोघं पंचकर्म करून घेतील, शरीर शुद्धी करून घेतील, तेव्हा त्यांचे दोष बॅलन्स राहतील. मग बॅलन्स त्रिदोष जे असतील, वात पित्त कफ, ते बाळामध्ये येतील. बरोबर ना? की वाढलेला पित्त ऑलरेडी आईचं पित्त वाढलंय, बाळामध्ये आलं, मग ते बाळ चिडचिड होणार, टँट्रम्स वाला होणार. वात प्रकृतीचे पप्पा आहेत आणि जर त्यांचं कन्सेप्शन झालं तर मग ते बाळ चंचल होणार, एका जागी टिकत असते. मग आई पप्पा आमच्याकडे येऊन की ह्याला शांत बसवायला काहीतरी करा, तर आम्ही म्हणतो तुम्ही प्रेमाच्या आधी हे करायला हवं होतं. तर मग ह्या गोष्टी ज्या आहेत, आई वडिलांचे शरीर शुद्ध करून घेतलं जातं. त्यानंतर मन शांतीसाठी काही ध्यान धारणेचे सेशन्स, योगा सेशन्स, प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो याच्यामध्ये, ते करून घेतलं जातं. आणि मग याच्याकडे एक आत्मा ही वेगळी एंटिटी किंवा सोल एनर्जी ही वेगळी एंटिटी आतमध्ये येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पवित्र सोल जर आतमध्ये हवे, तर तसं आई वडिलांचं आचरण सुद्धा हवं. म्हणजे मी जाच कुठेही अहिंसा करतेय, मी जाच कुठेही भांडतीये, तर जी येणारी सोल आहे ती सेम क्वालिटीची येणार आहे. म्हणजे माझं आजचं लाईफस्टाईल खूप छान आहे, मी दान धर्म करते, सगळ्यांचं चांगलं करते, कोणाचं वाईट करत नाही, माझं सोल प्युअर आहे, तर येणारा सोल हा प्युअर आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. याच्या उलट तुमच्याकडे जर खूप सारा स्ट्रेस न म्हणता मी ह्याला म्हणेल की विचार, जर तुमचे विचार चांगले नाहीयेत, तर तुमच्याकडे येणारा सोल सुद्धा त्याच विचारांचा येणार. मग तुम्हाला पुढे आफ्टर डिलिव्हरी किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे ते आपल्याला माहितीये. म्हणजे जर चांगल्या विचारांचा सोल चांगल्या 2 आई वडिलांच्या बीजामुळे जर त्या आईच्या पोटात आला, 9 महिने जर तिने छान त्याचं नर्चरिंग केलं, तर होणारं पुढे बाळ जे आहे हे ना की त्या आई वडिलांना छान वाटणार आहे, त्यांच्या कुटुंबासाठी एक शांतता असणार आहे, मग ते शाळेत गेल्यावर एक चांगलं बाळ होणार आहे, ऑफिसमध्ये गेल्यावर एक चांगली व्यक्ती, आणि पुढे मग एक समाजासाठी सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व. याच्या उलट जर ते बाळ प्युअर सोल नाहीये, किंवा ते सोलची क्वालिटी आपण म्हणूया फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी ती लो लेवलची आहे, तशाच आई वडिलांमध्ये आलं, तर पुढे मग ते शाळेत जाऊन त्रासदायक ठरणार आहे, पुढे जाऊन ऑफिसमध्ये खूप काही हे करणार आहे, किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार आहे. या अशा प्रकारे म्हणजे जर गर्भसंस्काराचा जर आपण ब्रॉड व्हिजनने विचार केला, तर आता मी ज्यांना ट्रेन करतेय
त्या बायका अजून बायकांना ट्रेन, त्या योगा टीचर्स, डॉक्टर्स अजून योगा टीचर्सला, नॉर्मल लेडीजला, प्रेग्नंट लेडीजला ट्रेन करतील. तर असं बघायला गेलं तर आपण जर हे खूप सारा याचा आवाका वाढला तर एक 4 बाळ, मग 40 बाळ, मग 400, 4000, 4 लाख बाळांपर्यंत आपण जर एक छान समाज निर्माण केला तर गर्भसंस्कारचे बेनिफिट्स आपल्याला किती वेगळ्या प्रकारे म्हणू शकतो आपण, की एक नक्कीच. चांगली समाज प्रवृत्ती व्यवस्था. इथे निर्माण होऊ शकते. गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्याचं काम आपण याच्याद्वारे करू शकतो. नक्की. पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर तुम्ही मगाशी बोलता बोलता बोललात, तो म्हणजे वडिलांचा. प्रत्येक वेळेला प्रेग्नन्सी असताना आपण आईच्या सगळ्या असण्यावर, अर्थात ती कॅरियर आहे, तिच्या पोटात बाळ आहे, ती सगळं, ती जे खाईल ते पोचणार आहे, ती जो विचार करेल तो पोचणार आहे, हे Yes. जरी खरं असलं तरी आजूबाजूच्या वातावरणामध्ये वडील, म्हणजे पूर्वीच्या काळी घरात इतकी माणसं होती की वडील आणि नवरा बायको एकदा आई वडील झाले की ते आई वडील व्हायचे आयुष्यभर. पण आता तसं होत नाही. आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. नवरा बायको आणि एखाद मूल असेल आधीचं, किंवा हेच पहिलं असतं. पहिलं. की आता भारताच्या बाहेर सुद्धा अमेरिकेत किंवा अशा देशांमध्ये फक्त नवरा बायको असतात. मग अशा वेळेला वडिलांचा किती मोठा रोल आहे या गर्भसंस्कारांच्या पूर्ण प्रवासामध्ये? येस, असं म्हटलं जातं की आई बाळ पोटात वाढवते आणि बाळाचे पप्पा ब्रेन मध्ये वाढवतात. तर हे नक्कीच खरं आहे. फक्त स्पर्म आणि सिमेन पुरतच बाळाच्या वडिलांचा रोल नाहीये. तिथपर्यंत रोल आहे की चांगल्या क्वालिटीचं बीज देणं हा पप्पांचा पहिला रोल आहे. त्यानंतर पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आईची मानसिकता ही पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप जास्त पप्पांवरती डिपेंड असतं. जर बाळाच्या वडिलांनी जर तिथे तिला पूर्ण वेळ व्यवस्थित सपोर्ट दिला, पॉझिटिव्हिटी दिली, तर आई हॅपी राहणार आहे. आई हॅपी राहिली तर आईमध्ये हॅपी हॉर्मोन सिक्रेट होणार आहेत, ऑक्सिटोसिन सारखे, आणि ते हॉर्मोन्स मग बाळापर्यंत पोहोचणारे. बाळ इज लाईक की हा मी सेफ आहे आतमध्ये. याच्या उलट आई जर स्ट्रेसमध्ये असेल, घरात काही क्लासेस असतील आणि वडिलांचा सपोर्ट नसेल, तर आईमध्ये मी मगाशी जसं म्हटलं कॉर्टिसॉल सिक्रेट होतं. तर हे सिक्रेट झाल्यावरती बाळ एक प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये जातं. ऑब्व्हियसली त्याच्या अवतीभोवती स्ट्रेस त्याला जास्त जाणवतं. मग त्याच्या सेल्स या प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये जातात, त्या व्यवस्थित ग्रोथ होत नाही. मग अशी मुलं IUGR म्हणजे ज्यांचं वजन कमी, डिलिव्हरी 9 महिन्याच्या आत होणं, हे सगळे जे कॉम्प्लिकेशन आहेत हे फक्त स्ट्रेसमुळे सुद्धा होऊ शकतात. त्यानंतर वडिलांचा मुख्य रोल आम्ही जो सेशन्स मध्ये घेतो तो म्हणजे आमच्याकडे काही ऍक्टिव्हिटीज असतात. तिथे वडिलांनी जर इन्व्हॉल्व्ह होऊन त्या ऍक्टिव्हिटी केल्या किंवा आई रोज करते की नाही याचा जरी फॉलोअप घेतला किंवा दोघांनी मिळून ते काही पझल सॉल्व्ह करणं असेल किंवा त्यांचं विजन चार्ट बनवणं असेल किंवा म्युझिक थेरपी ऐकणं असेल, आईच्या पोटावरती हात ठेवून रोज बाळाशी गप्पा मारणं असेल, इथपर्यंत जर बाबांचा रोल राहिला तरी नंतर बाबांचं आणि बाळाचं बॉन्डिंग सुद्धा खूप छान होतं. जे आता आपण लॅकिंग बघतो की मुलं वेगळीकडे आणि आई वडील वेगळीकडे आहेत, तर ही समाज व्यवस्था सुद्धा आपण बदलू शकतो. म्हणजे जी न्यूक्लिअरकडे आलंय ते पुन्हा एकत्र कुटुंबाकडे सुद्धा गर्भसंस्कारातनं येऊ शकतो, की इतकी ती अटॅचमेंट आपण आजीची आईशी, बाबांची आईशी, काका काकूंशी, हे मेडिटेशन्स आहेत आमच्याकडे की त्याच्यातून आम्ही त्या बाळाला आत्ताच सगळ्यांची ओळख करून देतो किंवा बाळाला आपल्या घराची ओळख करून देतो, बाळाला एक आत्मीयता आत्तापासूनच जनरेट करतो. तर हे आहे. त्यानंतर बाबांचा मुख्य रोल म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, की हॉस्पिटलला जाताना तुमचे इन्शुरन्सचे पेपर तुम्ही आधीपासून रेडी आहेत का, हॉस्पिटल किती तुमच्या रीच मध्ये आहे, 4 व्हीलर आहे का, मग जर नसेल अचानक तर तुम्ही ट्रॅफिकमध्ये कसं मॅनेज करणार, हे सगळं. कारण शेवटी ती पेन मध्ये असणार आहे, तिला ब्लिडिंग स्टार्ट होणार आहे. शेवटचं जे काही तिला हॉस्पिटलला न्यायचंय ते बाबांनी जर तिथे आधी मॅनेजमेंट केलं असेल तर ते फार लवकर कॉम्प्लिकेशन टाळू शकतो. आणि त्यानंतर मग पोस्ट डिलिव्हरी बाळाचे छोटी छोटी कामं, डायपर बदलणं, बाळाला जे आधी गर्भसंवाद केलं ते नंतर बाळाशी बोलणं, किंवा आधी जे गाणं बाळाला गुणगुणलं बाबांनी ते नंतर बोलणं, या छोट्या छोट्या गोष्टी, बाळाशी आय कॉन्टॅक्ट मिळवणं, या सगळ्यातून बाबांचं आणि बाळाचं सुद्धा खूप छान बॉन्डिंग तयार होतं. आणि मग ते नातं एकदा आतमध्ये घट्ट झालं ना, शेवटपर्यंत ते तुटत नाही, ते छान टिकून राहू शकतं. किती छान. तुम्ही आता एक वाक्य परत म्हणालात, ते म्हणजे स्पंदनं आणि म्युझिक. तर खरंच कलर थेरपी आणि म्युझिक थेरपीचा गर्भसंस्कारावर उपयोग होत असतो? हो, नक्कीच. आता याच्यामध्ये पण रिसर्चेस झालेले आहेत. आपल्याकडे तर राग सांगितलेत की प्रत्येक महिन्यामध्ये हे राग तुम्ही वापरू शकता. राग कल्याण राग आहे, भैरवी राग आहे. पण याच्यामध्येच मी मगाशी जसं म्हटलं की रिसर्चेस सुद्धा झालेले आहेत. बेबी कॅन लिसन अँड कॅन रिमेंबर इन वूम. तर बाळाला आपण जेव्हा
नुसतं बोलण्यापेक्षा जेव्हा आपण काही ऐकवतो इन द सेन्स ऑफ म्युझिक थेरपी, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, तर सामवेदामधले काही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक नोट्स आहेत की जे स्ट्रिंग वाले जे इन्स्ट्रुमेंट आहेत ना आपले वीणा सितार, तर स्ट्रिंग वाले इन्स्ट्रुमेंट व्हायब्रेशन्स थ्रू बाळापर्यंत पोहोचतात. ओके. त्यानंतर आपण जे काही श्लोक म्हणतो किंवा काही मंत्र म्हणतो, तर त्याच्या मागे आयुर्वेदामध्ये किंवा त्या ह्याचं सायन्स काय आहे की आपण जेव्हा कुठलाही शब्द उच्चारतो, ओ म, जेव्हा आपण ओ म्हणतो तेव्हा आपलं ओठांचा एक चंबू होतो. म म्हणतो तेव्हा दोन्ही ओठ एकत्र जोडले जातात, म. ओके, म. तर ह्याच्यावरती ह्याला ओष्ठ्य म्हणजे दोन जेव्हा हे जोडतात त्याला ओष्ठ्य वर्ड म्हणतात. तालव्य, जीभ जेव्हा टाळूला लागते तेव्हा तालव्य, दंत्य. तर ह्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे मचं व्हायब्रेशन वेगळं आहे की जे पर्टिक्युलरली जाऊन ब्रेन वरतीच काम करणार. ओचं व्हायब्रेशन वेगळं आहे, ते पर्टिक्युलरली जाऊन तुमच्या अपान वायूच्या क्षेत्रावरतीच तिथे काम करणार. ऊचं जे आहे ते तुमच्या हृदय क्षेत्रावरती काम करणार. तर हे व्हायब्रेशन्स जे आहेत ते आपल्या शब्दांच्या निर्मितीवरती ठरतात. मग तिथे तुम्ही ओम त्र्यंबकम यजामहे म्हणा, गायत्री मंत्र म्हणा, पण ते म्हणण्याचा जो काही आपण उच्चारण करताना जो काही जोर देतो किंवा जो काही शब्दांचं इथे फारफेर होते, तिथून ते व्हायब्रेशन जनरेट होतात आणि ते बाळापर्यंत पोहोचतात. याचे सुद्धा सोनोग्राफीमध्ये आपल्याला खूप छान पुरावे मिळतात की एक हा मंत्र लावल्यावर बाळ हे होतंय आणि खूप मोठा डीजे लावल्यावर बाळ आतमध्ये घाबरून अक्षरशः असं पलटी होऊन बसतं की दिसत नाही सोनोग्राफीमध्ये. हे सुद्धा म्युझिकमध्ये हे झालेलं आहे. तर फ्रिक्वेन्सीज नक्कीच आपल्या याच्यामध्ये काम करतात म्युझिक थेरपीमध्ये आणि त्याचाच खूप चांगल्या प्रकारे उपयोग मग आपण गर्भसंस्कारात करून घेतो. आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार आहेत असं म्हटलं, ते तुम्ही सांगितले देखील. मग त्यामध्ये गर्भसंस्कार कधी येतात? येस, गर्भसंस्कार असा डिरेक्ट वर्ड आलेला नाहीये 16 संस्कारांमध्ये, हे बरोबर आहे. आयुर्वेदात सुद्धा असं डिरेक्टली दिलेलं नाही की गर्भसंस्कारासाठी हे करा. पण आपण जेव्हा हे 16 संस्कार बघतो त्यातला पहिला संस्कार गर्भाधान संस्कार, जो आपण पाहिला बीज संस्कार. दुसरा जो आहे पुंसवन संस्कार, की जो बाळाच्या इच्छित संतती प्राप्तीसाठी, म्हणजे तुम्हाला जसं बाळ हवं, त्या बाळामध्ये जे गुण हवेत त्याच्यासाठी तो संस्कार केला जातो. आणि तिसरा सीमंतनयन संस्कार, म्हणजे आपलं बेबी शॉवर, डोहा जेवण, ते आहे. तर हे 3 संस्कार हे गर्भासाठी सांगितलेले आहेत, म्हणून ह्याला एकत्रित आपण गर्भसंस्कार असा हा म्हणू शकतो. आणि असंच मग हे ट्रेंडमध्ये आहे आणि असाच ह्याचा हा उपयोग केला जातो. थोडक्यात या 3 संस्कारांचं एकत्रीकरण करून आपण जे काही योगासनं, योगाभ्यास आणि योगशैली आणि आहार विहार हे सगळं एकत्र करतो, त्यालाच गर्भसंस्कार. आईची जीवनशैली ही या 3 संस्कारांच्या मागे फिरते आणि मग त्याला गर्भसंस्कार म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जेव्हा काही पेशंट येतात ते म्हणतात आम्ही हे हवन केलं म्हणजे मी गर्भसंस्कार केला, किंवा मी हे एक पर्टिक्युलर बुक वाचलं म्हणजे मी गर्भसंस्कार केलं, किंवा मी हे म्युझिक ऐकलं म्हणजे माझे गर्भसंस्कार झाले. काही म्हणतात की मी वॉक केला म्हणजे गर्भसंस्कार झाला. तर असा गर्भसंस्कार नाही होत. गर्भसंस्कार ही आईची जीवनशैली आहे जी बाळाच्या अनुषंगाने बदलत जाते. मग या सगळ्याचा समावेश हवन, मंत्र, योगासनं, प्राणायाम, आहार विहार या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो. पण कोणतंही एक पर्टिक्युलर गोष्ट म्हणजे गर्भसंस्कार नाहीये. आईची जीवनशैली आहे जी पॉझिटिव्हली बाळाच्या हेल्थकडे, बाळाच्या हेल्थ चांगली होण्यासाठी, बाळाची शारीरिक वाढ, मानसिक वाढ, बाळाची बौद्धिक वाढ, बाळाची आध्यात्मिक प्रवृत्ती चांगली होण्यासाठी जी जीवनशैली आहे त्याला गर्भसंस्कार आपण म्हणू शकतो. म्हणजे आईच्या जीवनशैली बरोबर जेव्हा बाळाची जीवनशैली मॅच होते आणि ती फ्रिक्वेन्सी मॅच होऊन एक पॉझिटिव्ह आयुष्य तयार होतं बाळाचं, पण ते गर्भसंस्कार. डॉक्टर, असंही म्हटलं जातं की गर्भवती स्त्रियांनी छान आहार ठेवला पाहिजे. डोहाळे लागतात ही गोष्ट वेगळी, आणि ती खरी असते का हो? येस, आपण त्याच्यावरती बोलूया. प्लीज सांगा. आहार जो आहे तो आयुर्वेदानुसार आहार रस तयार होतो. आपण जेव्हा अन्नप्राशन करतो त्याचं आहार रसामध्ये रूपांतर होतं, म्हणजे एक ज्यूस तयार होतो आणि तो आपल्या शरीरात जाऊन त्यातले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्सॉर्ब होतात आणि वेस्ट प्रॉडक्ट बाहेर जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बदाम खाल्लं तर मॅग्नेशियम ऍब्सॉर्ब होईल आणि वेस्ट प्रॉडक्ट बाहेर जाईल. त्यातलं जे काही ओमेगा 3 ऍब्सॉर्ब होईल, वेस्ट प्रॉडक्ट बाहेर जाईल. तर अशाच प्रकारे आयुर्वेदामध्ये आपण जर या पूर्ण 9 महिन्यामध्ये स्त्रीने वेगवेगळ्या प्रकारचा सात्विक आहार जर घेतला तर त्या स्त्रीची नॉर्मल फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोन्ही चांगली राहायला मदत होते. कशी? तर आहार जो आहे हा आपला फिजिकली तर ग्रो करायला मदत करतच बाळाला, म्हणजे बाळाचं, आईचं हिमोग्लोबिन चांगलं राहणं,
ओमेगा 3 चांगलं राहणं, कॅल्शियम चांगलं राहणं, हे तर होतच. पण आहाराने मनाचं सुद्धा पोषण होत असतं. मग हे कसं, तर आपल्या आहार रसाचा एक भाग जो आहे तो आयुर्वेदानुसार मनाच्या पोषणासाठी वापरला जातो. मग त्याच्यामध्ये आपण जर चांगला आहार घेतला, तो आहार खाताना चांगल्या भावनेने खाल्ला, बनवताना चांगल्या भावनेने बनवला, तर तो आहार रस त्या आईमध्ये सात्विकता निर्माण करेल. सात्विकता आणि म्हणजे आहाराचे जे मनाचे जे 3 गुण आहेत ते सत्व रज तम, तेच आहाराचे पण आहे सत्व रज तम. सात्विक आहार किंवा सत्व मन म्हणजे काय, म्हणजे चांगला माणूस. आपण म्हणतो ना की हा प्युअर आहे बाबा, ह्याला काही छलकपट जमत नाही, तर दॅट इज सत्व. मग असाच आहार की जो खाल्ल्यावर तुम्हाला काही त्रास होणार नाही, म्हणजे दूध आहे, तूप आहे, साळीच्या लाह्या आहेत, हलका पचायला आहार, तो आयुर्वेदाने सात्विक आहार म्हटलाय. राजसिक म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती असते खूप चंचल असते, आज हे केलं उद्या ते केलं, सोडून दिलं परवा दुसरंच काहीतरी केलं, तर जी चंचल प्रवृत्ती आहे दॅट इज राजसिक. मग त्याच्यामध्ये तो आहार कुठला आला, तर आजकाल खूप जे जंक फूड आहे ते जे आहे, म्हणजे खूप सारं सॉल्ट टाकलेलं, खूप सारं स्पायसी, खूप सारं आंबट रसात्मक जे आहे ते त्याच्यामध्ये येतं राजसिक मध्ये. आणि तामसिक मध्ये मग थोडासा मांसाहाराचा संबंध येतो, की जिथे कोणाची तरी हिंसा होऊन होणारा जो आहार आहे तो तामसिक. मग ती व्यक्ती पण तशीच म्हणता येईल आपल्याला, की गुन्हेगारी प्रवृत्ती, चोऱ्या माऱ्या करणारी, मारणारी, तर ती व्यक्ती तशी आहे. तर आपण राजसिक आहार जितका कमी, तामसिक आहार जितका कमी या प्रेग्नन्सीमध्ये होईल, तितकं बाळ हे सात्विक गुणाचं होणार आहे. कारण आईचं मन सात्विक होणार आहे आणि बाळाचं मन सुद्धा सात्विक होणार आहे, बाळाचे विचार सात्विक होणार आहेत, बाळाची बुद्धी चांगली निर्माण होणार आहे. म्हणजे पुढे जाऊन बाळाला जर काही हे करायचं आहे की डिसिजन घ्यायचा आहे, तर काय चांगलं काय वाईट, ही ज्याची बुद्धी स्थिर असते, ज्याची बुद्धी सात्विक असते, तो पटकन चांगलं डिसिजन घेऊ शकतो. त्याच प्रकारे मग राजसिक लोक थोडेसे हलतात, तामसिक वाल्यांचं तर बिघडूनच जातं. तर म्हणून इथे आपल्याला फार गरजेचं आहे की जर आयुर्वेदानुसार किंवा भगवद्गीतेनुसार जो आहार सांगितलाय, तर सात्विक आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. मग यामध्ये आहार कसा असावा, तर आयुर्वेदाने आहाराचे 4 भाग करायला सांगितलेत आपल्या पूर्ण थाळीचे आहार रसाचे. त्याच्यामध्ये 2 भाग सॉलिड, 1 भाग लिक्विड, 1 मोकळा ठेवायचा गॅससाठी किंवा वातासाठी किंवा चर्निंगसाठी, जे काही आतमध्ये प्रोसेस आहे डायजेशनसाठी. तर गर्भिणी आहे म्हणून 2 जीवाची आहे म्हणून अति खा, हे जे असतं तर त्याने मग इनडायजेशन होतं आणि मग फोन येतो, मॅडम आता मला कसं तरी होतंय, उलटी होतीये आणि पाईल्सचा त्रास होतोय. तर नाही, तुम्ही थोड्या थोड्या वेळाने खा, पण थोडं थोडं खा. एक घास तुमची जागा मोकळी ठेवा पोटाची, की जेणेकरून ती बाळाला पण हलायला जागा राहील, युट्रसच्या बाहेर जागा असल्यामुळे, आणि तुमचं पण डायजेशन चांगलं होईल, तुम्ही जे खाल त्याचं ऍब्सॉर्प्शन. नाहीतर होतं काय, आईचं वाढतं वजन आणि बाळाचं वजन कमी राहतं. आईचं वजन ऍक्च्युली 8 ते 10 किलो वाढलं पाहिजे, ते 15 ते 16 किलो वजन वाढतं, का तर जास्त खाल्लं जातं. पण खाण्याचा इथे असं आहे की तुम्ही जे खाल ते न्यूट्रिशियस खा. म्हणजे तुमच्या थाळीमध्ये सगळ्या रंगाची फळं, सगळ्या रंगाच्या भाज्या, म्हणजे आपण कलरफुल थाळी म्हणतो ना, तसं सॅलड घ्या, तुम्ही छोटीशी लिंबाची फोड घ्या, लोणचं थोडंसं घ्या, मीठ थोडं घ्या, चटणी घ्या. आपल्या चटण्या इतक्या सुंदर आहेत ना, म्हणजे जवस, तीळ, हे आता आपण जे ओमेगा 3च्या गोळ्या घेतो ते काय, ते सगळं त्याचंच आहे. तर मग तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात, फक्त चटणी भाजीसारखी खाऊ नका, किंवा सॅलड घेतलं तर पूर्ण जेवण फक्त मी सॅलड केलं असं करू नका. ते कोशिंबीर आपण इतकीच घेतो, डाव्या बाजूला असते आपल्याकडे, का तर थोडंसं खायला पाहिजे. लोणचं इतकंच, नाहीतर उद्या माझ्याकडे येतील सगळे की मॅडम मी सांगितलं लोणचं खाणे आमचं बीपी वाढलं, तर तसं नाहीये. लोणचं खाण्याची पद्धत तुम्हाला थोडंसंच खायचं आहे. तर हे सगळं जे आहे तुम्ही पूर्ण आपल्याकडे षड रसात्मक आहार म्हटलाय, म्हणजे 6 चवी सांगितल्यात, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. या 6ही चवी तुमच्यामध्ये थोड्या थोड्या का येत आहेत का हे बघा आणि मग खा. आता मम्मीज म्हणतील की आम्ही तर रोज ऑफिसला जातो, ऍटलिस्ट सॅटर्डे संडे तरी अशी पूर्ण प्लेट घेऊन खाण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुमच्या ज्या डेफिशियन्सीज आहेत त्या भरून येतील. आता विषय आला तुमचा डोहाळ जेवणाचा किंवा डोहाळ्याचा. तर ह्या काही जणींना ज्या जेन्युअन डेफिशियन्सीज असतात, तर ते बाळ आतून मागतं. तर याला आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणजे रेफरन्स आहे की दौहृद म्हटलंय तिला. 2 हृदय असणारी, एक आईचं हृदय, एक बाळाचं हृदय. मग बाळ त्याला जे हवं ते आईच्या हृदयातून आपल्याकडे एक्सप्रेस करतं, पण त्याचा जास्त बेनिफिट घेतला जातो आणि मला पिझ्झाचे डोळे लागलेत आणि मला बर्गरचे डोळे लागलेत. तर तुम्ही फोटो एखादा बघताय आणि मग खाण्याचं क्रेविंग होतंय, दॅट इज नॉट युअर डोहाळे. ते तुम्ही पप्पांनी जरा तिथे हे करा की नाही, हे नाहीये, हे हेल्थसाठी चांगलं नाहीये, नको.
किंवा खाल्लं तर थोडंसं खा. पण खरंच जर डोहाळे असतील तर ते पुरवले गेले पाहिजेत, कारण त्या डेफिशियन्सीज असतात त्या भरून काढल्या जातात. माझ्या मते पूर्वी जे डोहाळे होते ते म्हणजे आंबट खाण्याचे, हा. कारण ते त्या कॅल्शियमची असेल येस किंवा येस. बऱ्याच बायकांना त्या पाटीची माहिती हा, पेन्सिल पेन्सिल. पेन्सिल दॅट इज कॅल्शियम आय कॅल्शियम थिंक. सो कॅल्शियम. या गोष्टींचे डोहाळे, कारण सी विटॅमिन विटॅमिन असेल सी. किंवा येस. अशाची ते डोहाळे पूर्वी चिंच चिंच, चिंच बोरं, कारण ते बोरं. विटॅमिन असेल. विटॅमिन सी. पिझ्झा बर्गर इज नॉट हेल्दी नाही, मी आता मला विचार. फोन येतात की ताई, खरंच. हा म्हणजे घरातल्यांचे, की ताई हिला हे खायचं, पिझ्झा खायचं, खाऊ दे का? खाऊ दे, थोडंसं खाऊ दे, कारण की इच्छा पण मोडू नये प्रेग्नन्सी लेडीची. तर थोडंसं खा, एक पाव, एक जो स्लाइस असेल तो खा, आणि मग नंतर बाकीचं जेवण करा. कारण काय होतं, या जंक फूड मध्ये मेन जे कल्प्रिट आपण म्हणायला पाहिजे दॅट इज ॲजिनोमोटो. जे ऍडेड सॉल्ट्स असतात, ऍडेड कलर्स असतात छान दिसण्यासाठी, प्रिझर्वेटिव्ह असतात. तर हे सगळे भगवद्गीतेनुसार हे सगळं राजसिक आहे. ते राजसिक गुण वाढवणार आहे. आणि फिजिकली पण बघायला गेलं की जितकं जास्त मीठ तुम्ही खाल तितकं मग 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात बीपी वाढतो, डिलिव्हरी लवकर होऊ शकते. मग ते पुढचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी तुम्ही आतापासून जर सात्विक आहार खाल्लात, चांगला आहार खाल्लात, तर मग ते तुम्हालाही पुढे गोळी नाही घ्यायला लागणार, बाळाची डिलिव्हरी व्यवस्थित 9 महिने पूर्ण होईल. शुगरचा प्रॉब्लेम खूप झाला आजकाल, म्हणजे डायबिटीस हा प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त डिटेक्ट होतोय. म्हणजे दर 4 जणींच्या मध्ये एक मला असतो फोन की मॅडम शुगर जीटीटी जी आहे ती वाढलेली आहे. तर याच्या पण कारण तेच आहे की मैदायुक्त पदार्थ जास्त खाणं, डिरेक्ट शुगर जास्त खाणं, डिरेक्ट गूळ जास्त खाणं. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा पुढचा विचार करून जर टाळल्या तर, म्हणजे तो मोह आहे, तो मोह सुद्धा टाळता आला पाहिजे की हे गोड आता नाही खायचं कारण की मला शुगर वाढू शकते. गोड हे आयुर्वेदाने सांगितलंय, पण लिमिटेड, की तुमच्या बाळाच्या ग्रोथसाठी गोड हवंय. गोड म्हणजे काय, तर तुमचं एनर्जी. तांदूळ, भात, एनर्जी, गहू हे आहे, ते पण त्याचं कन्व्हर्जन पण नंतर ग्लुकोज मध्ये होतं ना. तर ते खा तुम्ही. पण रोजच मी बाहेर आईस्क्रीम मागवतीये, रोजच मी गुलाबजामुन खाते, तर मग ते लेट प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीस त्याचा होऊ शकतो, आणि मग त्याच्यामुळे बाळाला, आईला, दोघांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मदर्सनी हा मोह थोडासा टाळला पाहिजे. पण हे झालं आहाराविषयी. तसंच योगासनांमध्ये किंवा योगाभ्यासामध्ये विहारालाही तितकंच महत्व आहे, की मग विहारामध्ये सगळंच येतं. तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल, आणि प्रत्येक महिन्याचं मग आहार विहारचं कॉम्बिनेशन कसं केलं पाहिजे? येस. विहारामध्ये पहिल्यांदा तर स्ट्रेस फ्री लाईफ असणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही सजेस्ट करतो की पहिले 3 महिने तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रेस फ्री राहून प्राणायाम आणि जे काही हलके स्ट्रेचिंग आहेत ते तुम्ही करू शकता. अदर दॅन थर्ड, म्हणजे तुमचं फर्स्ट ट्रायमेस्टर संपल्यावरती तुम्ही हलकी हलकी योगासनं सुरू करा. कारण काय होतं की जेव्हा लेडी प्रेग्नंट होते तिच्यामध्ये काही अॅनाटॉमिकल चेंजेस होतात. म्हणजे आपण आपला नॉर्मल स्पाईन हा एस शेप असतो. प्रेग्नन्सीमध्ये त्याचं लॉर्डोसिस आणि कायफोसिस होतं. म्हणजे खालनं लंबर रिजन जो आहे, खालचा भाग, आपला माकड हाड म्हणतो, तो थोडासा पुढे आणि थोडासा आत, अशा प्रकारे त्याचं चेंज, नॅचरली कर्व चेंज होतो. मग पाठ दुखणार, मग तुम्हाला चक्कर आल्यासारखं होणार, मग तुमच्या पायामध्ये सायटिका सारखं होणार. मग त्यामुळे जर तुम्ही रेग्युलर आसनं केली, रेग्युलर काही स्ट्रेचिंग केले, तर त्या एस शेप स्पाईनला सपोर्ट करणारे जे काही मसल्स आहेत, लिगामेंट्स आहेत, त्यांचं स्ट्रेचिंग आपण करून घेत असतो. मग त्यामुळे त्यांना पाठदुखी खूप कमी होते, पाय जे नेहमी दुखतात प्रेग्नन्सीमध्ये ते खूप कमी होतात. अशा प्रकारे आपण हळूहळू आसनांचं इंट्रोडक्शन करून लास्ट ट्रायमेस्टर मध्ये मग आपण नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने आसनं किंवा नॉर्मल जे काही डिलिव्हरीच्या वेळेस खाली कट घेतला जातो, त्याला इपिजिओटॉमी म्हणतात, ते होऊ नये म्हणून काही आसनं ही आपण लास्ट ट्रायमेस्टर मध्ये घेतो. तर याने काय होतं, आता आपण एखादा बलून तुम्ही बघाल, बलून आपण पहिल्यांदा फुगवतो तेव्हा थोडंसं हार्ड जातं फुगवायला, मग नंतर तो 10 वेळा फुगवला की तो लवचिक होतो. सेम तसंच आहे, आपली बॉडी आहे, आपले मसल्स आहेत, मसलला आपण जितकं स्ट्रेच करू, रिलॅक्स करू, तितकी त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. मग लेडीजच्या पाठीची फ्लेक्झिबिलिटी, पेल्विक फ्लोअर जो इम्पॉर्टंट आहे, जो ओपन होणार आहे, 10 सेंटीमीटर एवढा ओपन होणार आहे आपला जो खालचा एरिया आहे, तो इथून बाळ बाहेर येणार. तर तो इतका ओपन व्हायला जर ती लेडी खालीच बसली नाही, जर तिने कधी काही केलंच नाही, तर तो डिलिव्हरीच्या टेबलवर मग तिथे ओपन नाही झाल्यामुळे मग सिझरिनला जावं लागतं. तर सिझरिनचं प्रमाण कमी होणं, इपिजिओटॉमी जे कट घेतो त्याचं प्रमाण कमी होणं, हे सगळं आसनांमुळे सहज शक्य होतं. आता नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा हा जो आपला जो 10 सेंटीमीटरचा जो ओपन करण्याचा आहे त्याची स्पेसिफिक आसनं असतात, जसं की मालासन,
खाली बसून आपण हे बघतो. त्याच्यामध्येच मालासनामधल्या काही एक्सरसाइजेस आहेत, बटरफ्लाय पोज आहे ज्याला बद्ध कोणासन म्हणतो. जर 200 बटरफ्लाय रोज केले ना तर ती छान नॉर्मल डिलिव्हरी आपल्याला दिसून येते. याचा एक छान, आता कालच परवा मला एक फोन आलेला, तो मी एक्सपिरियन्स सांगू इच्छिते की पेन बेअरिंग कपॅसिटी सुद्धा खूप चांगली वाढते ह्या लेडीजची. तर मला त्या सीए आहेत ज्या माझ्या क्लायंट होत्या, त्या मला म्हटल्या की मॅडम, डॉक्टर आणि नर्स मला ओरडत होते की तुम्ही ओरडतच नाहीयेत, कळा येतात पण, म्हणजे त्यांना हात लावून कळतंय की कॉन्ट्रॅक्ट होतंय आणि रिलॅक्स होतंय आणि चांगल्या कळा होत्या की तिचं पूर्ण 10 सेंटीमीटर. ती म्हणे मला कळा म्हणजे असं पिरियड्सला आल्यावरती कसं थोडंसं दुखतं तसं मला दुखत होतं मॅडम. योगामुळे मला ते पेन इतकं छान सहन करण्याचं हे झालं. आणि काय त्याच्यामध्ये काही ब्रिदिंग टेक्निक्स पण मी शिकवते की जे तुम्ही ब्रिदिंग टेक्निक्स डिलिव्हरीच्या वेळेला करून तुमचं जे काही माइंड काम ठेवू शकता आणि मग तिथे तुम्ही फोकस खाली पुश करण्यावरती देऊ शकता. तर इतकं छान, म्हणजे पेन सेन्सिटिव्हिटी पण त्या लेडीची खूप चांगली वाढते. म्हणजे इतक्या लेबरच्या कळा सुद्धा ती नॉर्मली सहन करू शकते. हे का होतं तर आपण रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे. म्हणजे 9 महिन्यातले पहिले 3 महिने सोडा, पण तुम्ही 6 महिने जरी सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये तुम्ही जर सेकंड मध्ये स्पेसिफिकली तुमचे जे छोटे छोटे त्रास आहेत ते कमी करायला, म्हणजे मार्जारी आसन सारखं पाठीचा जो कणा आहे त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवणारे आसनं, ट्विस्टिंग छोटे छोटे आसनं की जेणेकरून पाठ तुमची छान राहील. त्यानंतर मग थर्ड ट्रायमेस्टर मध्ये नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने आणि काही कॉम्प्लिकेशन होऊ नये त्याच्या दृष्टीने आसनं. तर ही जर आपण व्यवस्थित केली तर तुमच्या विहारामध्ये मी सांगेल की हा एक मेन तुम्ही पार्ट रोज ठेवा. म्हणजे रोज 1 तास तुम्ही योगासनाला द्या. एक तासामधले 40 मिनिटं योगासनं, एक 20 मिनिट हे प्राणायामाला दिले पाहिजे. म्हणजे मी तर सांगेल की आसनांपेक्षा सुद्धा प्राणायाम हे खूप जास्त महत्वाचे आहेत. का ते बघा की जेव्हा नॉर्मल मध्ये पण, आता तुम्ही बसलात मी बसले, आपण जेव्हा श्वास घेतो तो फक्त 450 ते 500 सीसी ऑक्सिजन आपण घेतो. पण जेव्हा आपण डीप ब्रिथिंग प्राणायाम करतो किंवा जेव्हा प्राणायामाचे काही प्रकार करतो तेव्हा आपण 10 टाइम्स मोर 4500 ते 5000 सीसी ऑक्सिजन आतमध्ये घेऊ शकतो. मग तो तितका ऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट मध्ये जातं, ते हार्ट मधनं बाळापर्यंत जातं आणि बाळाला ते नाळेद्वारे प्लासेंटाद्वारे मिळतंय. म्हणजे जितका ऑक्सिजन जास्त तितकं बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट जास्त होतं. कारण बाळाचं 80% ब्रेन हे आत्ता पोटात डेव्हलप होत असतं. 20% बाळ जन्माला आल्यानंतर 2 वर्ष 5 वर्षामध्ये होतं. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जर तुम्हाला बाळ हुशार हवंय तर मग नंतर मी इतकं मोठं स्कूल घेतली जिची 5 लाख फी आहे, इतकं काहीतरी महागडं ऍप बाळाला दिलं, ट्युशन्स लावले, हे करण्यापेक्षा तुमच्याकडे आता बाळ 24/7 तुमच्याकडे आहे. आता तुम्ही बाळाला घडवू शकता, आता बाळामध्ये चेंजेस आणू शकता, आता तुम्हाला जसं बाळ हवंय तसं क्रिएट करू शकता. बाळाची ब्ल्यू प्रिंट, बाळाची बुद्धी, स्मृती, बाळाच्या भावना सगळ्या तुम्ही तयार करू शकता. तर त्याचा उपयोग ह्या 9 महिन्यात नक्की करून घेतला पाहिजे. प्राणायामामुळे ऑक्सिजन तर वाढतच, पण मी म्हणेल की बाळाची आणि आईचं जे काही मानसिक स्ट्रेस आहे तो सुद्धा प्राणायामाने कमी होतो, जी कॉर्टिसॉल लेवल आपण म्हटलं. आणि त्यामुळे मग बाळापर्यंत तो स्ट्रेस पोहोचत नाही. मग बाळ अगदी शांततेत छान वाढतं आणि त्याच्या पुढे ध्यान, धारणा या सगळ्या गोष्टी रोजच्या विहारामध्ये तुम्ही इन्क्लूड ह्या केल्याच पाहिजेत. त्यानंतर तुमचं एक 30 ते 40 मिनिटाचा वॉक हवाय शेवटच्या ट्रायमेस्टर पर्यंत. पहिले तुम्ही 10 मिनिटापासून सुरू करा, हळूहळू वाढवत वाढवत 20 मिनिटं न्या, 30 मिनिटं, मग शेवटच्या डिलिव्हरीच्या वेळेस तुम्हाला 45 मिनिटं तरी वॉक डेली हवाय. कारण जितका वॉक करणार तितकं ग्रॅव्हिटीने पेल्विक फ्लोअरचं स्ट्रेचिंग अजून जास्त होणार आहे. मग तुमचं रात्रीचं जे काही मंत्र संगीत ऐकणं आहे, बाळाशी बोलणं आहे, ज्याला गर्भसंवाद म्हणतो, या गोष्टी रोजच्या विहारामध्ये हव्यात. म्हणजे सकाळी उठून तुम्ही एक पॉझिटिव्ह सकाळची सुरुवात करा, मग तुमचे योगाचे सेशन्स करा, मग तुमचे जे काही ऑफिसची कामं असतील ती करा, तुमचं सात्विक आहार घ्या, संध्याकाळी आल्यावरती वॉक करा आणि मग रात्री मंत्र संगीत किंवा संवाद या सगळ्या गोष्टी आहेत त्या करा. तर ह्या पूर्णचा आपल्याला समावेश हा रोजच्या याच्यात करावा. एका प्रेग्नंट लेडीने जर केला तर त्याचे बेनिफिट्स तिला खूप चांगल्या प्रकारे मिळणार. डॉक्टर, तुम्ही बोलता बोलता आता मला एक प्रश्न सुचलाय की आजकाल बरेच डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की सीझर व्हायला पाहिजे. माझ्या मैत्रिणी काही आहेत त्या सांगतात, डॉक्टरच सांगतायत, म्हणजे त्यांना जरी इच्छा असली तरी त्यांचं म्हणणं नाही सीझर झालं पाहिजे. त्यांची आर्थिक गणितं काही तशी वेगळी असतील. पण तुमचं स्वतःचं एक आयुर्वेद, एक डॉक्टर आणि गर्भसंस्काराच्या तुम्ही स्वतः एक ट्रेनर आहात. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर. येस.
नॉर्मल डिलिव्हरी ही नक्कीच दोघांसाठी हेल्दी आहे. पण काही अशा कंडिशन्स असतात. आता माल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर जे मुद्दामून सांगतायत सीझर करा, ते 1% आहेत. ते सोडून दिलं तर काही कंडिशन मध्ये जिथे बाळाचं ब्रीच प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो आपण, पायाळू बाळ, तर तिथे आपल्याला सिझेरियनची गरज असते. प्लासेंटा प्रिव्हिया जिथे ऑलरेडी आपला जी वार आहे ना, बाळाची जी वार आहे ती खाली असेल, तर तिथे सिझेरियनची गरज असते. आईची हाईट जर कमी असेल तर तो पेल्विक फ्लोअर जो आहे ते बोनची साईज छोटी असल्यामुळे तिथे सुद्धा सिझेरियनची गरज पडू शकते. पण हे सगळं नसताना सुद्धा जर सिझेरियनचा आग्रह केला जात असेल तर तो दोन्ही बाजूनी चुकीचा आहे. बाळासाठी जर काही कंडिशन्स असतील की बाळाने आतमध्ये शी केलीये, बाळाचे हार्टचे ठोके कमी झालेत, तर तिथे मग सिझेरियन कडे जाणं हे सुद्धा योग्य ठरतं. पण हे सोडून जर सिझेरियनचा आग्रह होतोय तर हे चुकीचं आहे. आता ह्याला कारण काय आहे बघा, आपण सकाळी उठतोय, ओट्याच्या समोर जातोय, काय चहा नाश्ता करतोय, मग सोफ्यावर बसून खातोय, त्यानंतर ऑफिसला जाऊन चेअरवर बसतोय, मग तिथे सुद्धा डबा तिथेच खातोय टिफिन. संध्याकाळी आल्यावरती खूप क्वचित घरात 30% घरात खाली बसून जेवण्याची सवय आहे. नाहीतर डायनिंग टेबल हे आपल्या सगळ्यांच्या घरात आहे. मग आपण खाली बसतो कुठे? टॉयलेट सुद्धा वेस्टर्न आहेत सगळ्यांच्या घरी. तर हा जो प्रकार आहे खाली न बसण्याचा, किंवा खाली बसून ज्या पूर्वीच्या बायका जातं दळायच्या, पोछा मारायच्या, तेव्हा त्यांचा आपसूक हा व्यायाम व्हायचा, तिथल्या मसल्सची फ्लेक्झिबिलिटी वाढायची. आता मी तुम्हाला तेच म्हंटल ना की जर त्याची फ्लेक्झिबिलिटीच वाढली नाही तर मग ते डॉक्टर तरी काय, मसलमध्ये स्ट्रेंथ नसल्यामुळे ते स्ट्रेच होणार नाही. मग डॉक्टर तरी काय करणार तिथे? जर तिथे स्ट्रेच होत नाहीये, तिची जर पेन सहन करण्याची शक्ती नाहीये, तर मग तिथे सिझेरियनचा पर्याय दिला जातो. मग त्यासाठीच तुमच्या शरीराची ओव्हरऑल हालचाल होणं पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये गरजेचं आहे. प्रेग्नन्सी हा आजार नाहीये. प्रेग्नन्सी ही नॉर्मल सिच्युएशन आहे. म्हणजे मोठी पॉलिटिशियन घ्या आणि आपल्याकडे सगळं काम करणाऱ्या घ्या, किंवा आपण स्वतः आई आहोत, सगळ्या जणी या फेज मधनं जातायत. मग त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. तुम्ही तुमचं रुटीन ठेवून व्यवस्थित हे करत राहा, तर तुमच्या त्या फ्लेक्झिबिलिटी मसलची वाढणार आहे. इथे ताणच महत्वाचा आहे. एखादी गोष्ट जितकी ताणू तितकी ती फ्लेक्झिबल होणार आहे, तितकं तुमचं पेन बेअरिंगची कपॅसिटी वाढणार आहे. त्यामुळे मग जे डॉक्टर आहेत ज्यांना इच्छा असते सिझरिन करायची, तर हीच जर मुलगी म्हटली की नाही मला दुखत नाहीये, दुखतंय खूप, मला सिझर करा, किंवा मग इमोशनली तिथे तिचं तोल गेला आणि मग नवरा आतमध्ये असेल, आजकाल फॅड आहे की नवऱ्यांना डिलिव्हरी रूम मध्ये घ्या, मग ते प्रेम बाबू सोनू ते होतं की अरे नाही हो रहा मुझसे, अभी सिझेरियन करवा दो, होतं मॅडम हे. मग ते नवरा रडायला लागतो की नाही करून टाका सिझेरियन. तर मग ह्या गोष्टी आपण त्याला काही करू नाही शकत. याच्यामध्ये मनाची शक्ती ही फार गरजेची, की तुम्हाला 9 महिने तुम्ही जर स्वतःला तयार केलंय या प्रोसेससाठी, तर मग हे होऊ द्या. नॅचरल डिलिव्हरी होत नाही. खेडेगावात आपण बघतो, सरकारी दवाखान्यात आपण बघतो, खूप कॉम्प्लिकेटेड पण गोष्टी नॅचरल होतात. आता आम्ही स्वतः आम्हाला जेव्हा BMS ला असतो आम्ही, तेव्हा आम्हाला काही हॉस्पिटल्समध्ये जॉब करावा लागतो. जॉब नाही म्हणतायत त्याला, इंटर्नशिप म्हणतात. करेक्ट. तर तेव्हा आम्ही तिथे जुळी जुळी नॉर्मल केलेले आहेत. पण आता ट्विन्सला नॉर्मल म्हणजे नॉर्मल ह्याच्यात करतच नाहीत आपल्या हॉस्पिटलमध्ये. खरं आहे ते, पण प्रिशियस प्रेग्नन्सीज असतात. 10 वर्षानंतर ते कन्सेप्शन झालेलं असतं, IVF बेबी असतात, त्यामुळे तिथे गरजेचं आहे, तिथे ठीक आहे. पण जर सगळ्या कंडिशन नॉर्मल असतील तर मग मी म्हणेल की तुम्ही स्वतःची विल पॉवर वाढवा, स्वतःच्या शरीराला तसं बनवा आणि मग तिथे जा. शेवटी डिसिजन तुमचा आणि डॉक्टरांचा शेवटचा ऑन टेबल असणारच आहे, की तिथे जर काही कॉम्प्लिकेशन आलं तर आपल्याला ते सिझेरियनला जावंच लागणार. पण तुमची जर मनाची तयारी असेल की नाही मी पेन सहन करतेय, मी माझ्या पेल्विसला ओपन व्हायला जागा देते, त्याचे पण मेडिटेशन आहेत काही काही, खूप सुंदर मेडिटेशन आहेत ते पण, की तुम्ही व्हिज्युअलाइज करताय की तुमच्या पेल्विसची जागा जी आहे ती फ्लॉवर सारखी ओपन होते, फ्लॉवर मेडिटेशन म्हणतात त्याला. तर मग ते इझिली सगळं होतं आणि छान होतं. म्हणजे हिप्नो बर्थिंग, हे लेबरचे काही स्टेजेस असतात त्याच्यामध्ये आपण हे वापरू शकतो. म्हणजे आपल्या याच्यामध्ये बघायला गेलं तर ते ध्यानाचेच प्रकार आहेत हिप्नो बर्थिंग म्हटलं तर. तर मग ह्या प्रोसेसमधनं जेव्हा ती स्त्री जाते तेव्हा नॅचरल डिलिव्हरीला नाही त्याचा प्रॉब्लेम आहे. पण काही ठिकाणी चालते माल प्रॅक्टिस, मी नाही म्हणणार नाही, की जिथे काही गरज नसताना सजेस्ट केलं जातं आणि मग त्याचं आर्थिक किंवा काही कारण असू शकतील, पण ते होतं. ते नाही व्हायला पाहिजे. इथिकली प्रॅक्टिसमध्ये हे नाही व्हायला पाहिजे. येस. तर याच्याशीच रिलेटेड मला सांगायला खूप छान वाटेल की एक मस्त केस आहे. ते स्वतः डॉक्टर होते
काका आणि त्यांची सून माझ्याकडे गर्भसंस्कार करत होती आणि त्या काकांची मुलगी माझी मैत्रीण, ती पण डॉक्टरच होती. तर तिचं 35 वीक्सला ब्रिज प्रेझेंटेशन होतं. मग तिला ऑब्व्हियसली सिझेरियन सजेस्ट केलं, कारण की यांच्या गायनेकोलॉजिस्ट नुसार ही पोझिशन चेंज होऊच शकत नाही. ओके, तर आपल्याकडे ह्याचे प्रूफ्स आहेत सगळे. तर मग ती माझ्याकडे ऑलरेडी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून करत होती. मग आम्ही तिला काही स्पेसिफिक आसनं करून घेतली. 15 दिवसाचा कालावधी मला मिळाला, 35 वीक ते 37 वीक. 15 दिवस तिच्याकडनं मी आसनं करून घेतली. तिला काही व्हिडिओज पाठवले, तिला म्हणलं घरी कर, व्हिडिओज मला पुन्हा पाठव. मग तिने ते तसं केलं. 37 वीकला बाळाचं डोकं खाली सरकलं, म्हणजे बाळाची प्रेझेंटेशन ब्रिज पासून सिफॅलिक झाली. मग तिचे सासरे खुश झाले. मग तरीही नॉर्मल पेन्स येईना, नॉर्मल हे होईना. मग बाकीकडे जर तुम्ही गेलात तर 37-38 वीक झालं की घाबरवायला सुरू करतात, की नाही तुम्ही आता सिझेरियन करा, 38 वीक झाले, मग तुमचं बाळाचं हेच झालंय तेच झालंय, पाणी कमी झालंय वगैरे असं. मग तेव्हा तिचे सासरे आणि गायनेकोलॉजिस्ट ऑब्व्हियसली ते जुने प्रॅक्टिशनर होते काका, त्याच्यामुळे त्यांचे घरचे संबंध होते. ते म्हणले पौर्णिमा तुला जे करायचं ते कर, आम्ही थांबायला तयार आहे. 39 वीक कम्प्लीट झाल्यापर्यंत 40th वीक पर्यंत ते थांबले. 40th वीकला तिची 3.7 kg नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि इतकं सुंदर, म्हणजे ते गायनेकोलॉजिस्टनी पण मग त्यांना काकांना ते विचारलं की काय केलं तुम्ही पोझिशन चेंज करायला असं. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. फक्त आईचा विश्वास, फॅमिलीचा सपोर्ट आणि गायनेकोलॉजिस्टचा सुद्धा सपोर्ट याला लागतो. कारण काय होतं की कधी कधी त्याचे उलटे सुद्धा परिणाम सांगतात, की गायनेकोलॉजिस्ट योगाला जास्त कधी कधी नाही हे करत, की नाही असं काही होत. मग आईचं मन आतमधनं हे होऊन जातं, मग ते संपतं विषय. जिथे आईची विल पॉवर आहे की नाही मी करू शकते, घरचा सपोर्ट आहे की नाही कर, आणि जिथपर्यंत कॉम्प्लिकेशन नाहीयेत, आपण चेकअप तर रेग्युलर करतोय, बाळाचे हार्टबीट चांगले आहेत, सगळं जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत वाट पाहायला काहीच हरकत नाही. वाव, दॅट इज सो इंटरेस्टिंग. मॅम, मगाशी आपण बोलताना एक जसं आहाराविषयी बोललो, तेव्हा आजकाल तरुण पिढी आपण व्यसनाच्या खूप अधीन आपल्याला दिसते. तर ह्याचा परिणाम एक स्त्री म्हणून किती होत असेल त्यांच्या गर्भावरती, किंवा म्हणजे युट्रस, गर्भ म्हणजे स्त्रीच्या गर्भावरती, किंवा या सगळ्याचा एक बाई म्हणून काय परिणाम होतो? नक्कीच. म्हणजे आपण जे सात्विक आणि राजसिक पाहिलं तर हे सगळं जे आहे, स्मोकिंग, ड्रिंकिंग, बाकी कुठलेही व्यसन ही राजसिक मध्येच येतात. तर बाळाचं मन, बुद्धी चंचल होण्यापासून ते बाळ पुढे स्ट्रेस टेंडन्सीजला रिसिव्हर होण्यापर्यंत हे सगळं, तर त्याचे डिमेरिट्स आहेतच, तोटे आहेतच. पण फिजिकली पण बघायला गेलं तर रिसर्चमध्ये आता प्रूव्ह झालंय की स्मोकिंग, आपल्याला वाटतं की आपण नाकाने घेतो आणि लंग्स पर्यंत जातो, पण ते ऑस्टिओ मतलब अर्थरायटिस, तुमच्या जॉईंटची झीज करेपर्यंत त्याचे रिझल्ट आहेत. म्हणजे 2 जॉईंटला घासण्यापासून त्यातलं कॅल्शियम कमी करण्यापर्यंत त्याचे रिझल्ट आहेत. मग सेम तेच होतं की अशा बाळांमध्ये मग कॅल्शियमची कमी येणं, रिकेट सारखे आजार होणं, हे सगळं स्मोकिंगच्या मुळे दिसू शकतं. अल्कोहोलचा डिरेक्ट परिणाम लिव्हरवरती, लिव्हरमध्ये जे काही एन्झाईम सिक्रेट होतात ते बाळामध्ये एक्स्ट्रा सिक्रेट होणं किंवा कमी सिक्रेट होणं, आणि मग त्यानंतर बाळाचं लिव्हरचं फंक्शन हे कमी असणं. तर लिव्हरचं फंक्शन काय असतं? मेटाबॉलिझम करणं आणि तुमचे डिटॉक्सिफिकेशन करणं. मग ते बाळ पुढे जाऊन त्याचं लिव्हर वीक असल्यामुळे सारखं सारखं त्याला डायजेशनचे त्रास होणार. IBS सारखे जे आजार आहेत, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, की जिथे तुमच्या लिव्हरकडनं चांगले एन्झाईम येणं गरजेचं असतं त्या डायजेशनसाठी, तर ते येत नाहीत. मग हा सगळा जो काही पुढे जाऊन तुम्ही म्हणाल की डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सगळ्या सिस्टीम वरती या दोन्ही व्यसनांचा परिणाम हा बाळाच्या होतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बाहेरचं लेट नाईट आउटिंग आहे, हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये पण जे काही मोठे डीजे वापरले जातात, जो काही साऊंड आहे, तर आई जरी बाहेर नाचत असेल तर बाळ आतमध्ये शांत होऊन आई चल घरी असं म्हणत असतं, ते त्याला नाही आवडत. ते बाळाला शांत संगीत आवडतं. म्हणजे हे मी माझ्या मनाचं नाही सांगत, हे फ्रिक्वेन्सीज वरती काम करतं, फ्रिक्वेन्सीवरती हे वर्क करतं. आणि या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत, हाय फ्रिक्वेन्सी, त्या बाळाला घाबरवतात, बाळाचं हार्टबीट वाढतं, आणि बाळाची ही हार्ट रेटची जी वाढण्याची कमी होण्याची जी क्रिया आहे, मग ती बाळाच्या ग्रोथ वरती परिणाम करते. त्यामुळे शक्यतो शांत संगीत, शांत म्युझिक जर तुम्ही ऐकलत आणि या व्यसनाधीनपासून दूर राहिलात तर ते खूप चांगलं आहे. प्री कन्सेप्शन मध्ये हा विचार वडिलांचा सुद्धा आहे. म्हणजे वडिलांना जर काही व्यसन असेल तर ऍटलिस्ट 3 महिने तुम्ही ते व्रतासारखं हे सगळी जी व्यसनं आहेत 3 महिने तरी दूर ठेवा. सात्विक आहार विहार करा, जे काही तुम्हाला पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करायचं आहे त्याच्याविषयी विचार करा.
ना की तुम्ही आज इथे पार्टीला गेलो पाहिजे, तिथे पार्टीला गेलो पाहिजे. तर या 3 महिने आणि हे 6 महिने, 9 महिने जर तुम्ही या व्यसनांपासून दूर राहिलात, तर एक तर तुमची सवय पण सुटेल आणि दुसरी गोष्ट त्याचा बाळाला पण बेनिफिट होणार आहे. मॅम, मासानुसार आईचं आणि बाळाचं नातं कसं बदलत जातं आणि मासानुसार कसा फरक पडत जातो? हो, आयुर्वेदामध्ये काश्यप संहिता आणि चरक संहिता याच्यामध्ये याचं डिटेल वर्णन आहे. म्हणजे प्रत्येक मासानुसार काय काय बदलतं, नुसतं की फिजिकली नाही, तर मेंटली सुद्धा त्याच्यामध्ये दिलंय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छिते की पहिल्या महिन्यात ते अगदी एक ड्रॉप सारखं असतं असं वर्णन आहे. नंतर त्याची जी वाढ होत जाते आणि 4थ्या महिन्यात हृदयाची अभिव्यक्ती सांगितली आहे. म्हणजे हार्टबीट तर आपल्याला 6व्या-7व्या वीक मध्ये आजकाल सोनोग्राफीमध्ये आपण पाहतो, पण ते हृदयामध्ये जे चैतन्य स्वरूप जे आहे ते डेव्हलप होतं 4थ्या महिन्यामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलंय. मग आम्ही तिथे आयुर्वेदामध्ये जो आहार विहार किंवा जी काही औषधं वापरतो, मग ती अर्जुन सारखी औषधं की जी हृदयावरती काम करतात, मग त्या स्त्रीला आम्ही त्याचं विशिष्ट प्रकारचं तूप किंवा विशिष्ट प्रकारचा दुधातला एक ड्रिंक बनवून घे असं सांगतो. म्हणजे तिचं हृदय स्वतःचं आणि बाळाचं आपण आत्तापासून ते स्ट्रॉंग करतोय. पंचमे मनाहा, 5व्या महिन्यात मनाची अभिव्यक्ती होते सांगितले किंवा मन डेव्हलप होतं. मग त्या महिन्यामध्ये मनावरती आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करतो की आई कशी चांगली हॅपी राहील, किंवा आपल्याकडे स्वामी रामदास स्वामींचे जे काही मनाचे श्लोक आहेत ते म्हणणं, त्यावरती चिंतन करणं की असं का सांगितलं असेल, हे आई वडिलांनी दोघांनी बसून जर एक एक जरी ओवी रोज म्हटली आणि त्यावरती चिंतन केलं तरी बाळाच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो. आणि हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बघा, आपण कोविड मधनं बाहेर आलोय, मानसिक शारीरिक खूप आपण स्ट्रगल्स गेलेत आपले. आपल्या पुढच्या पिढीला किती स्ट्रगल आहे, त्यांना कॉम्पिटिशन किती आहे, तर त्यांचं मन हे खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि ते जर आईच्या गर्भात 5व्या महिन्यातच आपण केलं, मनावर जाणारी काही औषधं आहेत, मनावर जाणारे काही मंत्र आहेत, मनावरती जाणाऱ्या काही क्रिया आहेत, मेडिटेशनचा पार्ट आहे, तर तो आपण त्यावेळेस करून घेतला तर बाळाचं मन हे छान स्ट्रॉंग होतं की ते पुढे जाऊन मग डिप्रेशन आणि सुसायडल टेंडन्सीजला लगेच बळी पडत नाही. त्यानंतर षष्ठे बुद्धीही असं म्हटलंय, म्हणजे 6व्या महिन्यात बुद्धीची जी डेव्हलपमेंट तर चालूच असते, पण ती सगळ्यात जास्त होते 6व्या महिन्यात. ओके. मग ह्या महिन्यात आम्ही काय करतो की आपलं तूप आहे, की तूप जे आहे हे बुद्धी स्मृती एकाग्रता वर्धन सांगितलंय, जे साजूक गाईचं तूप आहे. मग ते काही औषधी सिद्ध तुप आम्ही त्यांना वापरतो, जी आहारातनं घ्यायला सांगतो. त्यानंतर छोटे छोटे जे काही ब्रेन डेव्हलपिंग सेशन्स असतात ते त्यावेळेस घेतो. घरी काही ऍक्टिव्हिटीज आपण त्यांना देतो की ज्याच्यामध्ये काही पझल्स असतील, सुडोकू असेल, अगदी पहिलीचं गणित ते IITचं गणित सोडवा. नाही आलं तरी डोकं लावा की x+y=this this आहे, तर ते कसं आलं असेल. फक्त इथे आपल्याला आउटपुटचं गरज नाहीये की तुम्हाला ते इक्वेशन सॉल्व्ह केलं, इथे तुमच्या ब्रेनला चालना देणं गरजेचं आहे. मग सुडोकू सगळ्यात बेस्ट आहे, मी त्यांना सजेस्ट करते. सुडोकू तुम्ही 6व्या महिन्यात रोज एक करा. परत आपल्याकडे कार्तिकेय स्वामींचं स्तोत्र आहे, ज्याच्यामध्ये महाप्रज्ञाम वापनोती असं त्याची फलश्रुती आहे. प्रज्ञा म्हणजे काय, धी धृती स्मृती एकत्र प्रज्ञा झाली आणि ती महा होते, सगळ्यात जास्त प्रज्ञा ती डेव्हलप होते. तर ते कार्तिकेय स्वामींचं जे स्तोत्र आहे ते तुम्ही त्यावेळेस म्हटलं पाहिजे. तर अशा प्रकारे 7व्या महिन्यात पूर्ण अंग अवयवांची उत्पत्ती होते. मग पूर्ण बाळाचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्या दृष्टीने काही मेडिटेशनचे सेशन्स असतात, याच्या दृष्टीने काही आसनं असतात, याच्या दृष्टीने काही प्राणायाम असतात. त्यांना आहार विहाराचं महत्व इथे जास्त आहे की 7व्या 8व्या 9व्या महिन्यात बाळाची ओव्हरऑल वाढ झाली, आता छान बाळाचं वजन वाढणार आहे, मग तुम्ही इथे खारीक पावडर घ्या, मग तुम्ही इथे जे काही छान वजन वाढणारे लाडू जे आहेत ते घ्या. अशा प्रकारे आपण इथे 7व्या 8व्या 9व्या महिन्यात आपण ते कॅरी करतो. 8व्या महिन्यात आयुर्वेदाने खूप छान संकल्पना वर्णन केली ओज नावाची, की ओज म्हणजे काय, तर 7 धातू आहेत, त्याचा एक सार भाग. म्हणजे आपण म्हणतो ना की ही किती तेजस्वी आहे, किती छान चेहरा आहे. तर जेव्हा ओज चांगलं असतं आपलं, तेव्हा आपण फ्रेश असतो, हॅपी असतो, आपला ऑरा स्ट्रॉंग असतो. आणि जेव्हा ओज थोडंसं कमी असतं तेव्हा आपण डल फील करतो. आईचं सांगितलंय तिथे खूप छान की 8व्या महिन्यात हे बदलत असतं. कधी बाळ हॅपी असतं मग आई डल असते, आणि कधी आई हॅपी असते तेव्हा बाळ डल असतं. तर ते ओज अस्थिर असतं. म्हणून मग आपल्याकडे म्हणतात बघा की त्यावेळेस ट्रॅव्हल करायचं नाही, 8व्या महिन्यात कुठे जाऊ देत नाही. 7व्या महिन्यात डोळा जेवण झालं तर एक तर 7व्यात जा, नाहीतर 9व्यात जा. बरोबर. 8व्यात जात नाही, कारण ओज अस्थिर असतं. तिथे ओज अस्थिर असल्यामुळे डिलिव्हरी होण्याचे किंवा अबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. त्याला अबॉर्शन नाही म्हणणार, 7व्या नंतर डिलिव्हरीज, पण मग त्या बाळाचं वजन कमी होतं.
म्हणून 8व्या मध्ये ती आई कशी घरी राहून छान राहील, हॅपी राहील, कशी हेल्दी राहील, हे 8व्या महिन्यात बघितलं जातं. आणि पुन्हा 9व्या महिन्यात मग वजन वाढण्याच्या दृष्टीने. तर असं हे मासानुमासिक दर प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे राग ऐकवले जातात शास्त्रीय संगीतात. प्रत्येक महिन्याची वेगवेगळी आसनं आहेत. प्रत्येक महिन्याचा वेगळा वेगळा आयुर्वेदाने आहार सांगितलेला आहे. हा आहार जर घेतला तर त्या महिन्यात जे अंगावयव डेव्हलप होत आहेत त्याची वृद्धी अजून चांगली व्हायला लागते. तुम्ही हे सगळं जसं म्हणालात त्याप्रमाणेच हे तर झालं शारीरिक वाढ किंवा त्यांचे अवयव होत आहेत. पण आईच्या मेंटल स्टेट म्हणजे तिचा स्ट्रेस आपण बोललो या विषयावर, पण तरी सुद्धा ह्याचा खरंच इतका डायरेक्ट परिणाम होतो का आईच्या ताणतणावाचा, ताण. भावनिक चढ उताराचा, ह्या सगळ्याचा? नक्कीच. याच्यासाठी मी तुम्हाला एक छान एक्झाम्पल देऊ इच्छिते, की आपण दोघी समजा गाडीत बसलोय. ओके, मी माझ्या लेडीजला नेहमी गर्भसंस्कार मध्ये एक्सप्लेन करते आणि मी ड्राईव्ह करते, तुम्ही माझ्या शेजारी बसलात आणि मी घाटामधनं खूप फास्ट ड्राईव्ह करते, अगदी काहीच बघत नाही, गाडी तिकडनं येते तिकडनं येते, तुम्हाला कसं वाटेल? मला आता ऐकूनच भीती वाटली. सेम तसं बाळाला होतं. म्हणजे जेव्हा आई स्ट्रेसमध्ये असते, आईचा जो कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे तो बाळापर्यंत पोहोचतो आणि हे स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल, ॲड्रिनालिन हे बाळाचा हार्टबीट वाढवतात. म्हणजे जसं गाडी चालवताना तुमचा हार्टबीट वाढणार आहे तसं बाळाच्या आतमध्ये हार्ट रेटची व्हेरिएबिलिटी होते. बाळ आतमध्ये श्वास घेत नसतं, आता पहिल्यांदा ते रडल्यावर घेतं, पण बाळाचं जो काही ओव्हरऑल वेलबिंग आहे ते तिथे बिघडतं आणि बाळ प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये येते, की काहीतरी बाहेर भयानक घडतंय, आई स्ट्रेसमध्ये, आईचं बाबांचं भांडण चालू आहे, आईला बॉस ओरडतायत, तर बाळ प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये येतं आणि मग त्यामुळे काय होतं, की ज्या सेल्स आहेत त्या स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी जास्त काम करतात, ना की त्याची ग्रोथ व्हायला. याच्या उलट जर आई हॅपी, आनंदी असेल, ऑफिस मधलं वातावरण चांगलं आहे, घरचं वातावरण चांगलं आहे, त्यांची फॅमिली मधलं रिलेशन चांगलं आहे, तर मग त्या बाळापर्यंत सगळे हॅपी हॉर्मोन्स पोहोचतात. बाळ इज लाईक येस मी सेफ आहे, सिक्युअर आहे. त्याची सेल जी आहे ती प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये जाण्याच्या ऐवजी ग्रोथ मोडमध्ये जाते. मग ह्या बाळांचं वजन चांगलं होतं, 2.5 ते 3.5 किलोच्या जे मध्ये हवंय ते. 9 महिने 9 दिवस घेऊन त्यांची डिलिव्हरी होते. आणि उलट आधीच्या आईचं, जिचे लो बर्थ वेट होऊ शकतं, लवकर डिलिव्हरी होऊ शकते, या सगळ्याचा म्हणजे आई वडिलांचा, घरचा, ऑफिसचा सगळा ताण हा बाळापर्यंत पोहोचतो. इथेच गमक आहे गर्भसंस्कारचा. हा ताण तर कमी होणार नाहीये. आपण सगळ्यांना सांगायला जाणार नाही ना, की मी प्रेग्नंट आहे आणि माझी काळजी घ्या, चांगलं वागा आणि असं नाही. आईने ठरवायचंय ते कितपत बाळापर्यंत पोहोचवायचे की नाही. आणि हे ठरतं कधी, जेव्हा तुम्ही रेग्युलर गर्भसंस्कार आणि योगाचे सेशन्स करता, तेव्हा तुमच्या मनामध्ये आता आसन जे आहे त्याचं बेनिफिट जे पतंजली योग सूत्रामध्ये सांगितलंय ते द्वंद्वाभिघातात. आसनाचं बेनिफिट्सचं श्लोक सांगते मी, तर तो द्वंद्वाभिघातात. म्हणजे जे ड्युएल्स आहेत, चांगलं काय वाईट काय, शीत उष्ण, राग शांतता, इथे जे डिसिजन मेकिंग आहे ते आसनांनी सुधारतं. म्हणजे आसनाचं बेनिफिट तिकडे असं नाही सांगितलं की तुम्ही छान होणार, छान दिसणार, फिगर चांगली होणार, नाही, तर तुमचे डिसिजन मेकिंग सुधारतं. मग इथे डिसिजन घेण्याची वेळ येते की हा बॉस ओरडतोय तो मला ओरडतोय, माझ्या बाळापर्यंत ते मला पोचवायचं नाहीये. मग त्याच्यामुळे इकडनं ऐकायचं, इकडनं सोडून द्यायचं. काही वेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स असतील त्या प्रकाराने ते हँडल करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही वर्क करायचं ते करायचं. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही रडत बसलात आणि मग तिथे बाळावरती जर त्याचा परिणाम झाला तर मग बाळाला पुढे सगळे भोगावं लागणार. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, या आईचा स्ट्रेस हा खूप जास्त मॅटर करतो बाळाच्या पुढच्या पूर्ण लाईफ टाइम डेव्हलपमेंटसाठी. असं याचं एखादं उदाहरण आहे तुमच्याकडे की कारण कसं आहे स्ट्रेसफुल, तुम्ही जो जॉब म्हणालात तो आजकालच्या बायकांचा तितकाच चॅलेंजिंग आहे जितका पुरुषांचा असतो. आपण पुरुषांच्या बरोबरीने काम करतोय, पण मग एखादी तुम्ही म्हणतात असं की प्रेग्नन्सी हा काही रोग नाहीये, ती एक Yes. नॉर्मल लाईफ स्टाईल आहे किंवा नॉर्मल एक तुमच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे, पण बायकांसाठी ती जास्त चॅलेंजिंग आहे. तर तुमच्याकडे असं एखादं उदाहरण आहे? येस, माझ्याकडे जवळजवळ सगळ्याच क्षेत्रातल्या लेडीज आहेत. तर एक उदाहरण देण्यासाठी मी सांगेल की पोलीस होत्या त्या, आणि खरंच स्ट्रेस त्यांचा आपल्याला माहितीये किती असतो, आणि physical पण. फिजिकल असतो, मेंटल, दोन्ही स्ट्रेस असतो. त्यांना फील्ड वर्क करावं लागतं. त्या 9व्या महिन्यापर्यंत त्या म्हणजे लास्ट अगदी शेवटच्या 1-2 दिवस त्या आल्या नसतील, तोपर्यंत त्या रोज ऑनलाईन योगा क्लास माझे करत होत्या. त्यांची डिलिव्हरी स्मूथली झाली. त्यानंतर मग त्यांनी 1 महिन्यामध्ये लगेच त्या जॉईन सुद्धा झाल्या. त्याचा त्यांनी फीडबॅक सुद्धा पाठवला. तर त्या म्हटल्या की रिकव्हरी इतकी फास्ट झाली त्यांची नंतर, की आपण म्हणतो 1.25 महिन्यानंतर सगळं करायला लागा, पण 1.25 महिन्याच्या आतच त्या व्यवस्थित जॉईन झाल्या. त्यांची आणि बाळाचं जे काही बॉन्डिंग होतं ते इतकं छान होतं. फीडिंग करून जायच्या, मध्ये यायच्या, फीडिंग करायच्या, तर इतकं सुंदररित्या ते त्यांनी मॅनेज केलं
आणि ते गर्भसंस्कार आणि योगामुळे त्यांच्या जी काही पेल्विक फ्लोअरचं रिजनरेशन आहे किंवा जे मसल्सचा जो काही डॅमेज झालाय तो छानपैकी नंतर भरून आला. याच्यामध्ये आयुर्वेदातली सुतिका परिचर्या चांगलं काम करते. तर सुतिका परिचर्या म्हणजे पोस्ट नेटल केअर. आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये सांगितलंय की सुतिका जी आहे ही आता डिलिव्हरी झालीये, तर आता पोट एवढं झालं होतं ते अचानक गेलंय, म्हणजे तिथे आता एक व्हॅक्युम क्रिएट झाला, तर तिथे Correct. वात दोषाचं प्राबल्य सांगितलंय. मग वात दोष कमी करण्यासाठी आता नॉर्मल लोकांना सुद्धा माहितीये बाळंकाडे वगैरे आपण देतो. तर बाळंकाड्यासोबत काही आयुर्वेदातली औषधं आहेत की जी सुरू केल्यावरती त्या लेडीजचा तिथला वात हा कमी होतो. शेकडी घेणं, मसाज करणं, तिथे पोट बांधणं, पट्टबंधन ज्याला म्हणतो, त्यानंतर काही आयुर्वेदातली औषधं, कॅल्शियम, आयर्न सारख्या गोळ्या, नंतर डिंक, आहळीव, खसखस यासारखे काही धातूंना भरून येणारी औषधं, ही सगळी औषधं जशी त्या लेडीज घेतात तसं तसं त्यांचं ती रिकव्हरी फास्ट होते आणि मग त्या लवकर त्यांचे ऑफिस किंवा जे काही वर्क असेल ते लवकर जॉईन करू शकतात. तुम्ही डिंक आणि अळीव म्हणालात, पण आजकाल तर डॉक्टर ते खाऊ नका असं सांगतात. तर तुमचं स्वतःचं याबद्दल पर्सनल एक मत काय आहे? येस, पर्सनल मत आहे की खावं, सगळ्यांनी खा. आपली आजी, तिची आई, आपली आई सगळ्या खात होत्या आणि त्या कोणी म्हणत नाहीत माझी कंबर दुखते आणि हे दुखते, राईट. कंबर दुखण्याचं जे कारण डॉक्टर सांगतात ते पण बरोबर आहे की पोश्चर आपलं व्यवस्थित नसतं, त्यामुळे पोस्ट डिलिव्हरी कंबर दुखते, हे नक्कीच बरोबर आहे. पण त्यासोबतच बाळ सुद्धा कॅल्शियम घेत आहे आपलं, मग आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होत आहे, तुम्ही गोळ्या घ्या, ते थोड्या दिवसांनी आपोआप कमी होणार आहे. टॅबलेटचं कसं असतं, इट्स अ केमिकल, तुम्ही जितक्या घ्याल थोड्या दिवसांनी त्या कमी होईल. पण तुम्ही नॅचरल फॉर्म मधलं जितकं कॅल्शियम घ्याल, जितकं आयर्न घ्याल, ते तुमच्या शरीरामध्ये जास्त दिवस टिकतं. त्यामुळे डिंक हे हाडांसाठी खूप बेस्ट आहे. तुम्हाला ऑस्टिओ आर्थरायटिस जरी असेल तरी पण तुम्ही डिंकाचं सेवन स्टार्ट करा. असं नाही की गुळ लाडू फॉर्म मध्येच घ्यायला पाहिजे. का नाही म्हणतात डॉक्टर? कारण आपण त्यात एक्स्ट्रा शुगर टाकतो. शुगरमुळे वजन वाढतं आणि शुगरमुळे या सगळ्या गोष्टी बदनाम झालेल्या आहेत. पण तुम्ही सेपरेट घ्या, डिंक तळून तुपामध्ये त्याची लाही तळा, ते पावडर करा, ते घ्या, ते दुधात टाकून घ्या, चालेल. आहळीव नुसते पाण्यासोबत घेऊ शकता. आहळीव जर तुम्ही भिजवून त्याचं पाणी टाकून ते घेतलं ते फुलतात त्याच्यावरती, तर तसं घेऊ शकता. थोड्याफार प्रमाणात चांगल्या प्रकारचा गुळ असेल तर आहळीवाची गुळातली खीर घेऊ शकता. हे सगळं पोस्ट डिलिव्हरी खरंच खूप गरजेचं आहे. आळीवाला चंद्रशूर असं म्हटलं आयुर्वेदामध्ये, आणि ते गर्भाशय शोधनासाठी खूप गरजेचं. म्हणजे मी जो म्हंटल तुम्हाला वात वाढतो, तर तो वात कमी करण्यासाठी आळीव खूप गरजेचं आहे. खसखस हे दूध येण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे ते गॅलॅक्टोकोज नावाचे काही कंटेंट आहे ज्याच्यामध्ये शतावरी आहे की जे दुधाला ट्रिगर करतात यायला, तर त्याच्यामध्ये हे फॅक्टर शतावरीचं कल्प घेणं, शतावरीचं चूर्ण घेणं, खसखस घेणं, मेथीची भाजी किंवा मोड आलेल्या मेथीची आमटी घेणं, हे सगळ्या गोष्टी पोस्ट डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. ज्या ह्या करतात त्यांना मग पुढे जाऊन नक्कीच बॅकएक वगैरे जे त्रास आहेत ते होणार नाही. देशाबाहेर म्हणजे भारतात आपण रिसर्च केला किंवा भारताबाहेर रिसर्च चाललाय, पण गर्भसंस्काराचे क्लासेस किंवा गर्भसंस्कार हे तर कुठल्या देशांमध्ये शिकवलं जातं? मे बी त्यांच्या पद्धतीने पण शिकवलं जातं. कसं आहे की प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते, तर त्यांच्या त्यांच्या संस्कृतीनुसार हे भरपूर देशांमध्ये चालतं. जसं जपानमध्ये त्या आईला काही संगीत ऐकवलं जातं आणि काही प्रकारचं वाचन करायला दिलं जातं. इस्रायलमध्ये तर ही आई 9 महिने अगदी वेगळी राहते आणि ती स्वतःला डेव्हलप करते. म्हणजे अगदी फिजिक्स पासून सगळ्या गोष्टी ती आई वेगळी. म्हणजे आपण जसं डिलिव्हरीच्या नंतर 1-1.25 महिना थोडा रेस्ट करतो वेगळ्या घरामध्ये, तसं या 9 महिने वेगळीकडे राहतात आया आणि स्वतःला ट्रेन करतात बाळासाठी. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील काही जी त्यांचं पारंपरिक नृत्य आहेत, पारंपरिक सॉन्ग आहेत, ते तिथे ऐकवले जातात. आणि ऑब्व्हियसली आपल्याकडे तर डोहा जेवण आहे की ज्याच्यामध्ये आई आनंदी राहील असं पाहिलं जातं. तर हे सगळ्या गर्भसंस्कारच्या टेक्निक सगळ्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी एम एकच आहे की आईची पॉझिटिव्हिटी, आईचा आनंदीपणा आणि त्यातून बाळाची चांगली डेव्हलपमेंट. हे तर तसं झालंच, पॉझिटिव्हिटी आणि हे. पण पॉझिटिव्हिटी आणि आईचा आनंद हा बरेच वेळेला ध्यान आणि धारणेपासून पण निर्माण होतो आणि जो योगासनांमध्ये आणि योगाभ्यासामध्ये महत्वाचा भाग आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ध्यान धारणेवरती तर खूप जास्त रिसर्चेस चालू आहेत. म्हणजे आपलं हे शास्त्र आहे, पण बाहेरच्या देशामध्ये याच्यावरती खूप जास्त प्रकारे रिसर्च चालू आहेत. तर ब्रेन मधले जे EEG आपण चेक करतो,
तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की रिसर्च मध्ये की आपण जेव्हा मेडिटेशन देतो, काही प्रकारचे मेडिटेशन त्या स्त्रीला करवतो, जसं की व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन्स आहेत, तर त्यामध्ये त्या आईच्या ज्या थीटा वेव्स आहेत त्या वाढतात. तर या अल्फा बीटा थीटा या वेव्स असतात, हे आपल्या ब्रेनच्या स्टेट्स आहेत कामनेसच्या. तर थीटा इज जास्त, सगळ्यात जास्त आई तिथे काम होते. जेव्हा आई जास्त शांत होते, ब्रेन जेव्हा शांत होतो, तेव्हा तिची हिलिंग कपॅसिटी खूप चांगली वाढते. म्हणजे तिचं जर डायबिटीस शुगर जास्त येत आहे, तर मग तो पॅनक्रिया व्यवस्थित ब्लड इन्शुलिन बीटा सेलचे आहे ते इन्शुलिन बनवायला लागतं. जर तिचं थायरॉइड तिथे डिस्टर्ब झालंय, ती व्हिज्युअलायझेशन मध्ये जर व्हिज्युअलाइज करते की तिच्या थायरॉइडच्या सेल चांगलं काम करतायत, तर खरंच असं दिसून येतं. याच्याबद्दल पण माझ्याकडे खूप छान केस आहे की त्या लेडीची 7th मंथ मध्ये शुगर वाढलेली आली होती. विदिन 15 डेज मी एक गायडेड मेडिटेशन तयार केलं, ते रेकॉर्ड केलं, ते तिला दिलं आणि त्याच्यामध्ये हेच व्हिज्युअलायझेशन आहे की पॅनक्रियास तुमचे चांगल्या सेल्स बनवायला सुरू करतायत. तर ते तिने 15 दिवसात केलं. तिला बिलकुल इन्शुलिन टॅबलेट सुरू करायला लागली नाही. तिची डिलिव्हरी सुद्धा झाली आणि ती शुगर फ्री आताही आहे. वाव. तर व्हिज्युअलायझेशन मधनं ही एक वेगळी टेक्निक आहे. पण जर ती छान शास्त्रीय दृष्ट्या स्टेप बाय स्टेप जर करत गेलात, तर कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम ह्याचं करता येतं. जसं की बीपी जास्त असेल तर वेगळं मेडिटेशन, डायबिटीस शुगर जास्त असेल तर वेगळं मेडिटेशन, अशा प्रकारे काही मेडिटेशनचे टेक्निक पर्टिक्युलर आजारासाठी जर आपण करत गेलो, तर ते आजार आपल्याला ते कॉम्प्लिकेशन प्रेग्नन्सीचे तिथे सुद्धा टाळता येतात. याच्यामध्ये सायंटिफिक व्ह्यू तर खूप चांगला आहे. कॉर्टिसॉल लेवल कमी होते, थीटा वेव्स वाढतात आणि त्यामुळे सगळं जे काही बिघडलंय ते व्यवस्थित व्हायला मदत होते. पण मग ही जी मेडिटेशनल टेक्निक्स आहेत त्या तुम्ही स्वतः तयार करता? हो, हो. हो. त्याच्यामध्ये मी गाइडेड मेडिटेशन्सच्या टेक्निक्स तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन, मंत्रा मेडिटेशन, अजून बऱ्याच प्रकारचे आहेत. तर हे आपण पर्टिक्युलर जशी गरज असेल तसं ते वापरतो. आणि जे माझे टीचर ट्रेनिंगचे प्रोग्राम्स आहेत की ज्या योगा टीचर्स आणि डॉक्टर्सला मी शिकवते, त्यांना मी त्या प्रोव्हाइड करते. म्हणजे त्या त्यांच्या क्लायंट्स कडनं ते करून घेऊ शकतात. करेक्ट. अजून एक आजकालच्या पिढीचा एक प्रॉब्लेम आहे, खरं तर पोस्टनेटल आहे. पण गर्भसंस्कार किंवा योगासनांमधनं आपण त्यातनं काही मार्ग काढू शकतो का? तो म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचा. बऱ्याच आईंची कंप्लेंट अशी असते की त्यांना हवं तेवढं दूध येत नाही आणि आईचं दूध खरंच इतकं गरजेचं असतं आणि आपण आपल्याकडे तर ते म्हणतातच, पण खरंच तसं असतं का ते मिथ आहे? नाही, आईचं दूध हे गरजेचं असतंच. म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्या 3 दिवसाच्या दुधामध्ये कोलेस्ट्रॉम ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये अशा काही घटक असतात की ज्या आपली इम्युनिटीसाठी खूप गरजेच्या असतात. त्यामुळे आईचं दूध हे आयडियली आयुर्वेदाने सांगितलंय की 1 वर्षापर्यंत तुम्ही पूर्ण ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे. त्यातलं 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, नो वॉटर अदर दॅन काहीच नाही. 6 महिन्यानंतर मग पार्शियल की तुम्ही बाळाला अन्न सुरू करताय, लिक्विड करताय, मग सॉलिड करताय आणि मग त्याच्यासोबत ब्रेस्ट फीडिंग आणि मग 1 वर्षानंतर तुम्ही ते हळूहळू टेपर अप करत कमी केलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये पण बघा ना, म्हणजे जेव्हा बाळाला दात थोडेसे कडक व्हायला लागतात, तेव्हा बाळाला अन्न द्यायला सांगितलंय. म्हणजे इथे विचार केलाय की बाळाची पचनशक्ती आतमध्ये आता डेव्हलप होतीये, आता तुम्ही त्याला द्या. त्याच्या आधी आया सुरू करतात 3ऱ्या महिन्यातच, मला ऑफिसला जायचंय, मी खायला सुरू करते. पण नाही, बाळाची पचनशक्तीच डेव्हलप झालेली नाहीये. तेव्हाच बाळ जे आहे ते आईच्या दुधासाठीच बनलेलं आहे. त्यामुळे आईचं दूध हे बाळासाठी म्हणजे सर्वांग सुंदर आहार असं आपण म्हणू शकतो. 6 महिने तरी एक्सक्लुझिव्हली दिलं पाहिजे. जे ऑफिस गोईंग आहेत त्यांनी मग 6 महिन्यानंतर हळूहळू कमी करत 1 वर्षानंतर पूर्ण बंद ते केलं पाहिजे. आता दूध कमी येणं, इथे गर्भसंस्कार जे रेग्युलर करतात ना, त्यांना हा प्रॉब्लेम हार्डली 1% येत असेल. माझ्याकडे जर आता मी एवढ्या ना ट्रेन केले 500 प्लस फिमेल्सला, अजूनपर्यंत एकीलाही असं झालं नाही की दूध कमी आलंय किंवा बीपी अजूनपर्यंत एकीलाही बीपी मुळे डिलिव्हरी फास्ट करायला लागली असं झालेलं नाहीये. तर दुधाचा प्रश्न असा आहे की दूध येणं हे सायन्स आहे. आपल्या ब्रेन मधनं काही हॉर्मोन सिक्रेट होतात ज्याला संप्रेरक आपण म्हणतो आणि मग ते दूध यायला लागतं. तर ते हॉर्मोन सिक्रेट होण्यासाठी ते लव्ह हॉर्मोन आहे, त्याच्यासाठी ती अटॅचमेंट बाळाशी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जे आपलं ब्रेस्ट आहे त्याच्या भोवती जो काळा पार्ट असतो ज्याला ॲरिओला म्हणतो, तिथे त्या नर्व एंडिंग्स असतात. तिथे बाळाचं तोंड व्यवस्थित लॅच होणं गरजेचं असतं आणि ते लॅच झालं की तुमच्या ब्रेनला सिग्नल जाणार आहे की बाळाला हवंय. डिमांड ऍज सप्लाय असं त्याचं एक इक्वेशन आहे की जितका बाळाची डिमांड आहे तितका ब्रेन सप्लाय करणार आहे.
मग बाळाने ते पकडलं, नर्व एंडिंग्स थ्रू ते ब्रेनकडे गेलं, ब्रेन मधनं मग तुम्हाला सिग्नल्स येणार आहेत आणि मग त्या मॅमरी ग्लँड्स मधनं दूध इजेक्ट होणार आहे. तर हे सायन्स आहे. तर कुठेही वरती खाली बाळाने तोंड नाही लावलं पाहिजे. बाळाने त्या काळ्या एरियापर्यंत तोंड लावलं पाहिजे, जेणेकरून ते होईल. आईचं बाळाशी खूप छान घट्ट असं जे नातं आपण पूर्ण 9 महिने तयार करतो ते नंतरही पाहिजे. आणि कांगारू मेथड म्हणून एक आहे की डिलिव्हरी झाल्या झाल्या आईने बाळाला छातीशी लावलं पाहिजे, आईने बाळाला जवळ घेतलं पाहिजे. मग ह्या जर मेथड्स फॉलो केल्या सगळ्या, तर शक्यतो दूध कमी येणं असं होत नाही. त्यात पण जर आलं तर मग शतावरी सारखी जी औषधं आहेत जी दूध प्रोड्यूस करायला मदत करतात आणि आपण जो मगाशी आहार सांगितला त्या आहाराने दूध वाढायला नक्कीच मदत होते. अजून एक आजकाल बरेच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं की बाळाच्या गळ्याभोवती त्याची नाळ आईची नाळ वेटाळली जाते आणि मग त्याच्यानंतर बरेच वेळेला मग सीझरही करावं लागतं किंवा बाळ जातं सुद्धा काही वेळेला. पण ह्याच्यासाठी काही आपल्या आयुर्वेदिक मध्ये आसनं किंवा असं काही आहार सांगितलाय? एक जर नाळ असेल तर ती आपल्या जी काही, आता नाळ म्हणजे काय असतं की बाळ आणि अंबिलिकल कॉर्ड आणि प्लासेंटा ह्याची ती नाळ आहे, बाळाच्या बेंबीपासून अंबिलिकल. मग बाळ फिरत असतं, मग फिरताना ते कधीतरी गळ्याला येतं. तर एक नाळ असेल तर जास्त काही प्रॉब्लेम येत नाही, पण 2-3 नाळ असतील तर मग ते सिझरियनची कंडिशन होते, तेव्हा सिझरियन करावं लागतं. पण ही आपण शेवटच्या ट्रायमेस्टर मध्ये आपल्याला ते डिसिजन घ्यावं लागतं. त्याच्या आधी तुम्ही एक्सरसाइजेस जे नॉर्मल हिप रोटेशन आहे किंवा नॉर्मल मार्जारी आसन मध्ये हिप रोटेशन आहे की जेणेकरून ती आपण हलायचं, म्हणजे ते बाळाची मुवमेंट होऊन ती गळ्यातली नाळ निघू शकते. पण 2 पेक्षा जास्त असतील, 2 असतील तर खरंच चान्सेस फ्रँकली स्पीकिंग कमी असतात की नाळ सुटायचे. एक असेल तर आपल्या हालचालीने ती सुटू शकते आणि 2 असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर सिझेरियनला जाणं हे योग्य ठरतं. पण मग ते बाळाच्या हालचालीमुळे घडणारी घटना आहे. बाळाच्या हालचालीमुळे बाळ फिरत असतं आतमध्ये, मग ते कधीतरी त्या ह्याच्यामध्ये आलं की ते अडकतं. बाकी याच्या मागे काही दुसरं कारण नाही. तुमचा स्वतःचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा आम्ही दृष्टिकोन तर नक्कीच पाहिला. पण हे सगळं म्हणजे गर्भसंस्कार बाळासाठी आणि योग आईसाठी या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत काय पोहोचवायचंय? माझं मिशन हेच आहे मॅडम, मी ते मगाशी जसं म्हटलं की घराघरात आपण म्हणतो की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व्हावे, पण शेजारच्या घरात असं न होता आपल्या स्वतःच्या आईच्या जीवनशैलीमध्ये जर बदल घडवलेत आणि तुम्हाला जसं मी सांगते त्यांना की तुम्हाला तुमचं बाळ क्रिकेटर व्हायचंय ना, आत्तापासून धोनीची लाईफ जगा. म्हणजे तुम्हाला धोनीबद्दल जे माहिती आहे ते माहिती काढा, त्याच्या डॉक्युमेंटरीज बघा, त्यांचा स्ट्रगल बघा, त्याच्याविषयी चिंतन करा. धोनी कपलनी ते सारखं सारखं रटा की धोनीनी काय काय स्ट्रगल केलाय. पुढे जाऊन मग बाळाला जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या कोचिंगला टाकाल तेव्हा नक्कीच बाळाच्या जीन मध्ये तो धोनीचा फॅक्टर असणार आहे आणि नक्कीच तो तिथपर्यंत पोहोचणार आहे. तर तुम्हाला जसं बाळ घडवायचंय तसं आपण घडवू शकतो. यासाठी तुमची ब्ल्यू प्रिंट ही प्रेग्नन्सी मध्येच तयार होते आणि जेव्हा तुमचं बाळ तुमच्यासोबत 24 तास आहे, आता तुम्ही एबीसीडी शिकवायला बाळाला आपल्याला 3 वर्ष लागतात, पण इथे तुमच्याकडे ते 24 तास आहे, तिथे तुम्ही त्याच्यावरती जास्त वर्क करा. आई जर हॅपी राहिली, आई जर पॉझिटिव्ह राहिली, आई जर स्ट्रेस फ्री राहिली, तर बाळाची वाढ ही खूप चांगली होणार आहे. ते बाळ फक्त आईसाठी बाबांसाठी नाही, त्या स्कूलसाठी नाही, त्या ऑफिससाठी नाही, तर एक समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होणार आहे. मी एकटी हे नाही करू शकत, मी 100 बायकांना ट्रेन करेल, पण आता जी मी एक अकॅडमी सुरू केली आहे की इंडियन योगा आयुर्वेद अकॅडमी, याच्यामध्ये मी योगा टीचर्स आणि डॉक्टर्सला याबद्दल ट्रेन करते की ज्याच्यासाठी आपण इंटरनॅशनल योगा अलायन्स यांचे सर्टिफिकेशन पण प्रोव्हाइड करतो. तर मी जर 10 डॉक्टर्सला ट्रेन करते, तर त्या 10 डॉक्टर पुन्हा 100 आईला ट्रेन करतील आणि त्या अजून 10 100ला. तर असं हे मिशन होईल की आपले जे गर्भसंस्कारित बाळ आहेत तर 25 वर्षानंतर हे सगळे मोठे होतील ना, आता हे छोटे छोटे 25 वर्षानंतर जेव्हा हे सगळे एकत्र मोठे होतील तेव्हाचा समाज हा खूप वेगळा असायला हवा आणि आपण करू शकतो. फक्त त्याच्यावरती काम करण्याचा एफर्ट्स घेण्याची गरज आहे. ते मी माझ्या माध्यमातून आता हे करण्याचा प्रयत्न करते. बाळाच्या बुद्धी स्मृती एकाग्रतासाठी आपण नंतर खूप प्रयत्न करतो, मोठे स्कूल घेतो, मोठे ऍप्स देतो, ट्युशन्स देतो, पण आपण जर या 9 महिन्यात बाळाच्या बुद्धिस्मृती एकाग्रतासाठी जर काम केलं तर ते खूप छान आपल्याला महत्वाचं ठरेल. आता बघा, बाळ जेव्हा पोटात असतं, जेव्हा आईला माहिती नसतं की बाळ आईच्या पोटात आहे, तेव्हा 14व्या दिवशी
पहिला न्यूरॉन तयार होतो, न्यूरॉनचं बीज तयार होतं आणि नंतर प्रत्येक सेकंदाला 2,50,000 न्यूरॉन म्हणजे आपल्या ब्रेनचे सेल्स तयार होतात आणि डिलिव्हरी पर्यंत 86 मिलियन इतके सेल्स आपल्या ब्रेन मध्ये तयार होतात. इतके कॉम्प्लिकेटेड तिथे वरती सगळं ब्रेन मध्ये स्ट्रक्चर चालू असतात. तर यामध्ये आपण जर या ब्रेन डेव्हलपमेंटला या 9 महिन्यात आहार विहाराच्या सोबतच ब्रेन डेव्हलपमेंटचे सेशन्स घेतले, राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटीज केल्या. लेफ्ट ब्रेन हा लॉजिकल थिंकिंग वाला आहे, राईट ब्रेन हा तुमचा क्रिएटिव्ह आहे. ते दोन्ही बॅलन्स करणाऱ्या काही क्रिएटिव्हिटीच्या ऍक्टिव्हिटीज आपण बघतो की पूर्वीच्या काळी स्वेटर विणलं जायचं आपल्या बाळासाठी. ते राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी, राईट ब्रेनला स्टिम्युलेट करणारी ऍक्टिव्हिटी होती. तर या काही आर्ट अँड क्राफ्ट, ड्रॉइंग, पेंटिंग यासारख्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही करत गेलात तर तुमचा राईट ब्रेन ऍक्टिव्हेट होणार आहे. लेफ्ट ब्रेन साठी जसं मगाशी म्हटलं तसं छोटे छोटे पझल सॉल्व्ह करणं, मॅथ्स रीडिंग करणं, सायंटिफिक बायोग्राफीज वाचणं, तर याने लेफ्ट ब्रेन तुमचा छान डेव्हलप होणार आहे. आणि राईट ब्रेन लेफ्ट ब्रेनचं डेव्हलपमेंट चांगलं झालं तर ते बाळाचा आयक्यू जो आहे तो चांगल्या प्रकारे निर्माण होणार आहे. अशा प्रकारे आपण 9 महिने गर्भसंस्कारामध्ये हे सुद्धा अचीव करू शकतो. उत्तम समाज निर्माण करण्यासाठी उत्तम बाल्य निर्माण करणं गरजेचं आहे. हे तुमचं स्वप्न खरंच लवकरात लवकर पूर्ण हो, कारण अशीच आणि अशाच सुजाण बालकांची, सुशिक्षित बालकांची आपल्या देशालाच नाही तर जगाला गरज आहे. तुमच्या या सगळ्या प्रकल्पासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.